श्री स्वामी समर्थ. जय जय 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 स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. ब्रह्मांड नायक श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. घरातून बाहेर पडताना म्हणा, स्वामी माझ्यासोबत तुम्हीही चला. घरातून बाहेर पडताना म्हणा, स्वामी माझ्यासोबत तुम्हीही चला. कधी तुम्हाला खूप रडू येत असेल तर स्वामींना सांगा, मला पोटाशी धरा. तुमच्या हातून काही चुकले तर म्हणा, स्वामी मला क्षमा करा. तुम्ही खूप आनंदात असाल तेव्हा म्हणा, स्वामी माझी तुमच्यावर खूप श्रद्धा आहे. तुम्ही काही कामे करता तेव्हा म्हणा, स्वामी माझ्या मदतीला या. तुम्ही रात्री झोपताना स्वामीविषयी कृतज्ञता व्यक्त करा आणि म्हणा, स्वामी तुमच्या मायेचे उबदार पांघरून माझ्यावर घाला. स्वामी म्हणतात, 4 दिवस वाईट आले म्हणून खचून जाऊ नका, कारण या वाईट दिवसांमध्येच तुमचे चांगले दिवस लपलेले आहे. कारण की स्वामी सांगतात, आपला वेळ स्वतःवर खर्च करा, म्हणजे इतरांना दोष देण्यासाठी वेळच मिळणार नाही. स्वामी सांगतात की स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेवा. योग्य वेळ आली की एवढं भेटेल की मागायला काहीच उरणार नाही. कुणाकडूनही अपेक्षा ठेवू नका, नाराज राहू नका, कारण आयुष्याचा सोहळा संपला की घाटावर फक्त कावळा शिल्लक राहतो. कारण की तुझ्या प्रत्येक संघर्षाची कहाणी लिहिली जाणार. तुझ्या सोबत जरी कुणी नसेल तरी स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी उभं राहणार. स्वामी समर्थांचे शब्द, स्वामी समर्थांचे विचार, स्वामी समर्थांची शिकवण एका शब्दांमध्ये, एका वाक्यामध्ये, एका क्षणामध्ये, एका मिनिटामध्ये सांगता येईल एवढं नाहीये. कारण की स्वामी समर्थांचे शब्द, स्वामी समर्थांचे विचार, स्वामी समर्थांची शिकवण प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल घडवण्याची ताकद ठेवते. सर्वांची इच्छा पूर्ण करण्याची ताकद ठेवते. म्हणून आज शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. कारण की स्वामी समर्थांचे हे विचार, स्वामी समर्थांचे हे शब्द हे तुझ्या आयुष्यामध्ये तो बदल घडवून जातील, ज्या बदलाची तू आजपर्यंत प्रतीक्षा पाहत आहेस, ज्या बदलाची तू आजपर्यंत वाट पाहत आहेस. आज प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी दुःख असतात, कुठे ना कुठेतरी संकट असतात, कुठे ना कुठेतरी मन आपलं तुटून जातं की माझ्या आयुष्यामध्ये असं का, माझ्या आयुष्यामध्ये तसं का. काही वेळी आपण स्वतःच्या इच्छा मारतो, काही वेळी आपल्याला आनंदाला दूर ठेवावे लागते. पण कदाचित त्या गोष्टी आज त्यासाठी घडत आहेत कारण की आपल्याला आपलं भविष्य घडवायचं आहे, आपल्याला आपलं भविष्य सुधारायचं आहे. म्हणून त्या गोष्टी आज आपल्या आयुष्यामध्ये घडत आहेत. या जीवनामध्ये, या आयुष्यामध्ये स्वामी समर्थांची शिकवण, स्वामी समर्थांचे विचार तुला फक्त ज्ञान देणार नाही तर अनुभव सुद्धा देऊन जाईल. आणि ह्या आयुष्याचे अनुभव, या अनुभवांमध्ये तुला स्वामी समर्थांचे विचार तुझ्यासाठी सर्वात मोठा शस्त्र बनून तुझ्यासाठी लढत राहतील. म्हणून आज शेवटपर्यंत हे स्वामींचे विचार नक्कीच ऐकून बघ आणि नक्कीच महत्त्वाच्या मुद्द्यांकडे तर वळूया. पण त्यापूर्वी आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचे हे स्वामींचे विचार पाठवून अगदी लाख मुलाचे काम करू शकता, अगदी महत्त्वाचे कार्य करू शकता. माणसाचे कर्म, माणसाचे कृत्य हे खूप महत्त्वाचे आहे. माणसाकडे कपडे स्वच्छ असो वा नसो, पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे. कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतात आणि स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करतो. आज परमेश्वरांनी आपल्याला बरंच काही दिलेलं आहे, आपल्याला फक्त स्वीकारण्याची ताकद आपल्या मनामध्ये ठेवायची आहे. कारण की आज इतर लोकांच्या आयुष्यामध्ये जर पाहिलंच ना, तर त्या लोकांच्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्या गोष्टींमुळे आपल्या अंगावरती काटा येईल, हृदयाचे ठोके चुकतील आणि मनापासून वाईट वाटेल. एक महत्त्वाचा मुद्दा, एक महत्त्वाचा टप्पा तुला सांगू इच्छितो. सध्याची वेळ आणि या वेळेतील गरज, सध्याची काळ आणि या काळातील परिस्थिती, या महत्त्वाच्या मुद्द्याबद्दल तुला सांगू इच्छितो. ती छोटी चिमुकली पोरं, ती
छोटी छोटी चिमुकली पोरं, काही लोकांना हात नाही, काही लोकांना पाय नाही, काही लोकांना डोळे नाही, चालता फिरता येत नाही, हे जग बघता येत नाही, ती वृद्ध माणसं ज्यांना वृद्धपणीमध्ये एकटं सोडून दिलेलं आहे, आज मोठ्या मोठ्या शहर ठिकाणी, आज छोट्या छोट्या गाव ठिकाणी, खेड्यापाड्या ठिकाणी, आदिवासी वाड्या ठिकाणी, अशा बऱ्याच ठिकाणी आपल्याला हे लोक पाहायला मिळतात, ज्या लोकांना आज त्यांच्या आयुष्यामध्ये खरंच स्वामींच्या मदतीची व इतर प्रत्येक माणसाच्या मदतीची फार गरज आहे. ती वृद्ध माणसं ज्यांना वृद्धपणीमध्ये एकटं सोडून दिलेलं आहे, आज त्या लोकांचा विचार करणार कोण? ती छोटी छोटी चिमुकली पोरं, ज्या लोकांच्या वेळ परिस्थितीमुळे आज त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये एका वेळच्या जेवणासाठी आज प्रत्येक माणसांसमोर हात पसरावे लागते, आज त्या लोकांची मदत करणार कोण? एक महत्त्वाचा मुद्दा, एक महत्त्वाचा टप्पा तुला सांगितला, पण प्रत्येक स्वामी भक्त जर एकत्र आला, फुल ना फुलाची पाकळी, प्रत्येक स्वामी भक्तांनी या महत्त्वाच्या मुद्द्याबद्दल विचार केलं तर आज त्या लोकांच्या आयुष्यामध्ये खूप मोठी मदत आपल्याकडून जाऊ शकते. आपले छोटेसे सहकार्य त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये खूप मोठा आनंद त्यांना मिळवून देऊ शकते. या महत्त्वाच्या मुद्द्याला बऱ्याच लोकांनी दुर्लक्ष केली, पण अरुण शिवे, प्रशांत पाटील, सानिका घाडे या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली. या गोष्टीला मदत पाठवून सर्वप्रथम लाख मोलाचे काम केले आणि ज्या ज्या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केलेली आहे, या गोष्टीला मदत पाठवलेली आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख संकट येणार नाही, असे निवेदन, अशी इच्छा मी स्वतः स्वामींसमोर ठेवेन आणि नक्की स्वतः स्वामी सुद्धा या गोष्टी ऐकतील. कारण की आज या लोकांनी त्या लोकांना मदत केलेली आहे, ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये कसल्याही प्रकारची अपेक्षा राहिलेली नाहीये. आज आपले कर्म आपले भविष्य ठरवतील, पण जर आपल्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद असेल तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आनंद येणारच. कारण की आज स्वामींनी आपल्याला तेवढी ताकद दिलेली आहे की आपण आपलं आयुष्य पाहू शकतो, पण आज त्या लोकांची परिस्थिती नाही, त्या लोकांना आपण पूर्णतः मदत करू शकत नाही, पण एक छोटेसे सहकार्य करून त्या लोकांच्या आयुष्यामध्ये एक बदल तरी घडवू शकतो. म्हणून आज प्रत्येक स्वामी भक्त एकत्र यायलाच हवा. या महत्त्वाच्या मुद्द्याबद्दल तुला सांगितलं, पण या महत्त्वाच्या मोहिमेला मदत कशी करावी तर खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुमच्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मुलाचे काम करू शकता, अगदी महत्त्वाचे कार्य करू शकता. एक महत्त्वाचा टप्पा तुला सांगितला, एक महत्त्वाचा मुद्दा तुला सांगितला, पण शेवटची विनंती हीच असेल, एक महत्त्वाच्या कार्याला फुल ना फुलाची पाकळी प्रत्येक स्वामी भक्त एकत्र येऊन सहकार्य केलं ना तर नक्कीच या महत्त्वाच्या मुद्द्याला खूप मोठी दिशा मिळेल. तर नक्कीच या महत्त्वाच्या मुद्द्याबद्दल एक शेवटची विनंती हीच असेल की खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुमच्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी महत्त्वाचे कार्य करू शकता. खरंच एक सध्याच्या काळाची गरज आणि या गरजेबद्दल आपण बोललोय, कारण की आज प्रत्येक माणसाचं आयुष्य हे सारखे नाहीये. आज कदाचित आपल्या आयुष्यासारखं कोणाचं आयुष्य नाहीये, तर आज कोणाच्या आयुष्यामध्ये आपल्या आयुष्यासारखं आयुष्य नाहीये. कदाचित हे वाक्य तुम्हाला उलटं वाटलं असेल, पण या वाक्यामध्ये खूप मोठं आयुष्य लपलेलं आहे, खूप मोठा अर्थ लपलेला आहे. अगदी सोप्या शब्दांमध्ये आपण समजून घेऊया, कारण की स्वामी समर्थांचे विचार हे झटकन समजत नाही, पण झटकन आयुष्य नक्कीच बदलून जातं. स्वामी समर्थांचे शब्द हे झटकन समजण्यात येत नाही, पण समजण्याच्या पूर्वीच आपल्या आयुष्यामध्ये ते बदल घडून जातं. कारण की हे विचारच असे आहेत, कारण की हे विचार जर आपण आपल्या आयुष्यामध्ये पूर्णतः अंमलबजावणी या विचारांची केली ना तर या जीवनामध्ये आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी कोणतीही शक्ती आपल्याला रोखू शकत नाही. आज स्वामींचे नामस्मरण जेवढे महत्त्वाचे आहेत, तेवढंच महत्त्वाचं आपले कर्म आहेत, तेवढेच महत्त्वाचे आपले विचार आहेत, तेवढ्याच महत्त्वाचे आपले दृष्टिकोन आहेत. कदाचित ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टी तुमच्या हितासाठी, पण त्या गोष्टी कुठे ना कुठेतरी आपल्याला वाईट वाटतात, तर त्या गोष्टी कुठे ना कुठेतरी आपल्याला खंता देतात, त्या गोष्टी कुठे ना कुठेतरी आपल्याला दुखवतात, पण त्याच्या पाठी एक खूप मोठं कारण असतं, ज्या कारणाचं उत्तर आपल्याला येणाऱ्या भविष्यामध्ये मिळणार असतं, पण कदाचित आपल्याला त्या गोष्टीबद्दल संयमता नसते. म्हणून स्वामी समर्थांच्या शब्दांमध्ये सर्वप्रथम सांगितलेलं आहे
स्वामी समर्थांच्या विचारांमध्ये सर्वप्रथम सांगितलेलं आहे की माणसामध्ये संयमता हवी, माणसामध्ये संयमता हवी, एखादी गोष्ट स्वीकारण्याची ताकद व एखादी गोष्टसाठी वाट पाहण्याची ताकद हवी. आज कदाचित प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये जो बदल त्यांना हवा आहे तो बदल लगेच घडत नाही. काही लोकांना वर्ष लागतात, काही लोकांना वर्षानुवर्ष लागतात, पण कदाचित त्या गोष्टी घडणार असतील तर त्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये जे आनंद मिळणार आहे ते आपण जेवढे दुःख सोसावलेले आहेत तेवढ्या दुःखांच्या बराबरीपेक्षा दुप्पट पटीने आपल्याला ते आनंद मिळणार असतं. पण कदाचित माणसाच्या मनाला त्या गोष्टीसाठी प्रतीक्षा करण्याची अजून ताकद मिळालेली नाही आहे. कारण की बऱ्याच गोष्टी आपण अशा बघतो ज्या गोष्टींची इच्छा आपल्या मनाला असते पण त्या इच्छा पूर्ण होत नाही. या जीवनामध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी माणसाने समजून घेतल्या पाहिजेत आणि ते स्वामी समर्थांच्या विचारातून, स्वामी समर्थांच्या शिकवणीतून तुला समजावून देणार आहे. म्हणून आज स्वामी समर्थांचे शब्द, स्वामी समर्थांची शिकवण ही शेवटपर्यंत ऐकून बघ, कारण की हेच विचार, हेच शब्द तुझ्या आयुष्यामध्ये तो बदल घडवून देणार आहेत. आणि नक्कीच एक महत्त्वाचा मुद्दा तुला सांगितला, एक महत्त्वाचा टप्पा तर तुला समजवला, पण प्रत्येक क्षणोक्षणी स्वामी समर्थांचे विचार, प्रत्येक स्वामी भक्तांना जे काही शिकवत आहेत, जे काही समजवत आहेत, आता त्या गोष्टीबद्दल तुम्हाला सांगणार आहे. चुकून हे दुर्लक्ष करू नका, कारण की आज आपण स्वामींचे काही असे विचार ऐकणार आहोत, काही असे शिकवणी, हृदयस्पर्शी प्रसंग ऐकणार आहोत ज्या गोष्टी आपल्या आयुष्य, आपल्या मनासारखं घडवून जातील. आणि कदाचित आज सांगणाऱ्या या कथांमध्ये तुम्हाला स्वतः तुमचं आयुष्य सुद्धा दिसेल. कारण की स्वामी भक्तांनो, माणूस जेव्हा संकटात सापडतो तेव्हा त्याला सर्वात जास्त भीती कशाची वाटते? अपयशाची? नाही. लोक काय म्हणतील ह्याची? नाही. त्याला सर्वात जास्त भीती वाटते ती एकटं पडण्याची. स्वामी समर्थांची शिकवण इथेच सुरू होते. ते जणू प्रत्येक भक्ताला सांगतात, तू एकटा नाहीस. जग तुझ्या विरुद्ध जाईल, परिस्थिती कठीण होईल, जवळची माणसं सोडून जातील, पण जर तुझा विश्वास जिवंत असेल तर तू कधीच एकटा नाहीस. कारण विश्वास म्हणजे शक्ती. आज अनेक लोक म्हणतात की आमच्या आयुष्यात खूप समस्या आहेत, पण एक प्रश्न स्वतःला विचारा, समस्या मोठ्या आहेत की तुमचं धैर्य लहान झालेलं आहे? समस्या मोठ्या आहेत की तुमचं धैर्य लहान झालेलं आहे? स्वामी समर्थ नेहमी संकटाकडे वेगळ्या नजरेने पाहायला शिकवतात. संकट म्हणजे शिक्षा नाही, संकट म्हणजे परीक्षा. जसं सोनं अग्नीत तापल्यावर अधिक चमकतं, तसं माणूस संकटातून गेल्यावर अधिक मजबूत बनतो. याचं संदर्भात एक सुंदर प्रसंग सांगितला जातो. एक भक्त सतत दुःखी असायचा. तो रोज स्वामींकडे जाऊन आपल्या अडचणी सांगायचा. स्वामी, माझ्या आयुष्यात इतकी दुःख का? माझ्या वाट्याला संकट का येतात? मी इतका त्रास का सहन करतो? अनेक दिवस तो हाच विचार करत राहिला. एक दिवस स्वामींनी त्याला शांतपणे समजावलं, त्याला शांतपणे विचारलं सुद्धा, तुला समुद्र आवडतो का? स्वामींनी त्याला एक दिवस शांतपणे विचारलं, तुला समुद्र आवडतो का? भक्त म्हणाला, हो. स्वामी म्हणाले, समुद्रातील मोठी जहाजं किनाऱ्यावर तयार होत नाहीत, ती वादळांचा सामना करून मजबूत होतात. भक्त काही क्षण शांत राहिला. त्याला उत्तर मिळालं होतं. आपण अनेकदा देवाला विचारतो, माझ्या बरोबरच असं का? पण कदाचित जीवनात आपल्याला अशा काही गोष्टी घडत असतात, पण कदाचित जीवन आपल्याला घडवत असतं, आपल्याला तोडत नसतं. स्वामी समर्थांच्या शिकवणीत आणखीन एक महत्त्वाचा संदेश आहे, अहंकार सोडा. आज जगात अनेक लोक यशस्वी होतात, पण प्रत्येक यशस्वी माणूस आनंदी असेल असं नाही. कारण यश माणसाला मोठं बनवतं, पण अहंकार माणसाला आतून छोटं बनवतं. स्वामींच्या अनेक कथांमध्ये आपण पाहतो की श्रीमंत शक्तिशाली आणि विद्वान लोकही त्यांच्यासमोर नम्र होतात.
स्वामींच्या अनेक कथामध्ये आपण हेच पाहतो की श्रीमंत, शक्तिशाली आणि विद्वान लोकही त्यांच्या समोर नम्र होतात, कारण त्यांना समजलं होतं की ज्ञानापेक्षा नम्रता मोठी असते, पैशापेक्षा माणुसकी मोठी असते, पैशापेक्षा माणुसकी मोठी असते आणि शक्तीपेक्षा करुणा मोठी असते. स्वामी भक्तांनो, आज आपण खूप वेगाने धावत आहोत, पण एक प्रश्न आहे, आपण कुठे पोहोचलो आहोत? आपण कुठे पोहोचतो आहोत? घर मोठं मिळालं, मोठं घर मिळालं, मोठं गाडी मिळाली, मोठी गाडी मिळाली, मोठा मोबाईल मिळाला, पण मनाला शांती मिळाली का? स्वामी समर्थांची शिकवण सांगते की बाहेरचं जग जिंकण्यापूर्वी स्वतःचं मन जिंका, कारण मन जिंकलं की जग जिंकलं, मन हारलं की सर्व काही असूनही माणूस हारतो. म्हणूनच नामस्मरणाचं महत्त्व सांगितलं जातं. नामस्मरण म्हणजे केवळ शब्दांची पुनरावृत्ती नाही, ते मनाला केंद्रित करण्याचं साधन आहे. ते मनाला केंद्रित करण्याचं साधन आहे. ते भीतीवर विजय मिळवण्याचं साधन आहे. ते स्वतःला ओळखण्याचं मार्ग आहे. कितीतरी लोक सांगतात की जेव्हा ते पूर्णपणे तुटले होते, निराश होते, तेव्हा स्वामींचं नामस्मरण त्यांना पुन्हा उभं राहण्याची ताकद देऊन गेलं. आणि कदाचित यामागचं रहस्य हेच आहे, विश्वास. जोपर्यंत विश्वास जिवंत आहे तोपर्यंत आशा जिवंत आहे. जोपर्यंत विश्वास जिवंत आहे तोपर्यंत आशा जिवंत आहे. आणि जोपर्यंत आशा जिवंत आहे तोपर्यंत पराभव अंतिम नसतो. तोपर्यंत पराभव अंतिम नसतो. मित्रांनो, जीवनात काही गोष्टी आपण बदलू शकतो, काही गोष्टी बदलू शकतो. स्वामींची शिकवण आपल्याला हे दोन्ही ओळखायला शिकवते. जीवनात काही गोष्टी आपण बदलू शकतो, जीवन काही गोष्टी बदलू शकते. स्वामींची शिकवण आपल्याला हे दोन्ही ओळखायला शिकवते. जे बदलू शकतो त्यासाठी प्रयत्न करा, जे बदलू शकत नाही ते स्वीकारा आणि दोघांमध्ये फरक ओळखण्याचा शहाणपणा मिळवा. हीच खरी आध्यात्मिकताची सुरुवात आहे. हीच खरी आध्यात्मिकताची सुरुवात आहे. आज जर तुमच्या आयुष्यात अंधार असेल तर लक्षात ठेवा, रात्र कितीही मोठी असली तरी सूर्योदय थांबत नाही. संकट कितीही मोठं असलं तरी आशा संपत नाही. आणि मनापासून केलेली प्रार्थना कधीच वाया जात नाही. म्हणून धैर्य ठेवा, विश्वास ठेवा, चांगले कर्म करत राहा, दुसऱ्यांना मदत करत राहा, नम्र राहा आणि प्रत्येक दिवस नवीन आशेने जगा. कारण कधी कधी जीवन बदलण्यासाठी चमत्काराची गरज नसते, फक्त एका नव्या विचाराची गरज असते. आणि कदाचित तो विचार आज तुम्हाला मिळणार आहे. ते विचार, ती शिकवण आज तुम्हाला मिळणार आहे. तू फक्त आज या स्वामींच्या शब्दांना, स्वामींच्या विचारांना दुर्लक्ष करू नकोस, कारण की हेच विचार तुला त्या नवीन पर्वाकडे नेऊन जाणार आहेत. तुझ्या आयुष्यातील तुला एक नवीन माणसाला भेटवून देणार आहेत. आज शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ, कारण की स्वामी समर्थांचे हेच विचार तुला या जीवनातील रहस्य समजावून देणार आहेत. आणि नक्कीच जीवनात अनेक वेळा अशी परिस्थिती येते की मन गोंधळून जातं, विश्वास डळमळतो आणि पुढचा मार्ग दिसेनासा होतो. अशा योग्य वेळी मार्ग दाखवणारे स्वामींचे विचार तू आता ऐकत आहेस. त्यांच्या प्रत्येक विचारात जीवन जगण्याची दिशा आहे, धैर्य आहे आणि मनाला स्थिर ठेवण्याची ताकद आहे. स्वामींचे विचार फक्त अध्यात्मपुरते मर्यादित नाहीत, तर ते माणसाला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर योग्य मार्ग दाखवतात. स्वामींचे हे विचार दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. या जीवनात एक महत्त्वाचा धडा स्वामींच्या पहिल्या विचारातून समजतो. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. आयुष्यात संकट आले की अनेक नाती आपोआप दूर जातात. जे लोक सुखात सोबत असतात ते दुःखात कधी कधी दिसत नाहीत, परंतु काही माणसं अशी असतात जी परिस्थिती कितीही कठीण असली तरी साथ सोडत नाहीत. त्या लोकांचे महत्त्व शब्दांमध्ये मांडता येत नाही, कारण वाईट वेळ म्हणजे नात्यांची खरी परीक्षा असते. ज्यांनी त्या परीक्षेत साथ दिली त्यांचे ऋण आयुष्यभर लक्षात ठेवणे हीच खरी माणुसकी आहे. स्वामी समर्थांचा दुसरा विचार खूप मोठा संदेश देतो.
खूप मोठा संदेश देतो. यशस्वी होण्याचा एक उत्तम मार्ग आहे. यशस्वी होण्याचा एक उत्तम मार्ग आहे म्हणजे दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. आजच्या काळात दुसऱ्याच्या यशाकडे पाहून अनेकांच्या मनात ईर्ष्या निर्माण होते, परंतु ज्या मनात दुसऱ्यांच्या प्रगतीबद्दल आनंद असतो त्या मनात सकारात्मकता असते. दुसऱ्याच्या यशामुळे आनंद वाटणे ही मोठ्या मनाची ओळख असते. असा विचार असलेली व्यक्ती आयुष्यात शांत आणि समाधानी राहते. स्वामींच्या तिसऱ्या विचारात विश्वासाची ताकद दिसून येते. विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतात स्वामी. माणूस म्हणून प्रत्येकाच्या क्षमता मर्यादित असतात. कितीही प्रयत्न केले तरी काही वेळा यश मिळत नाही. त्यावेळी मन खचायला लागतो. पण जेव्हा विश्वास असतो की आपल्या पाठीशी एक दिव्य शक्ती उभी आहे, तेव्हा माणूस पुन्हा उभा राहतो. तिथे मानवी प्रयत्न संपतात, तिथून देवाची कृपा सुरू होते. असा विश्वास जीवनात खूप मोठी ताकद देतो. म्हणून सातत्याने तुला सांगत आलेलं आहे, स्वामींवरती विश्वास ठेव, स्वतःवरती आत्मविश्वास ठेव. या जीवनामध्ये कधी रडणार नाहीस. या जीवनामध्ये कधी एकटं पडला आहेस असं जाणवणार नाही. स्वामींच्या पुढील विचारातून कर्माचा खरा अर्थ समजतो. तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही स्वामींची जबाबदारी आहे, ही माझी जबाबदारी आहे. या विचारात जीवनाचा अत्यंत मोठा सिद्धांत दडलेला आहे. अनेक वेळा माणूस काम करताना फळाची अपेक्षा ठेवतो आणि अपेक्षेनुसार परिणाम न मिळाला तर निराश होतो. पण जर कर्म प्रामाणिकपणे आणि निस्वार्थी भावनेने केले तर त्याचे फळ नक्कीच मिळते. कदाचित ते लगेच मिळणार नाही, पण योग्य वेळी मिळते. वेळेचा खेळ समजून घे. या कलियुगामध्ये एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवू शकतो. फक्त ही वेळ आणि ही काळ या गोष्टी समजून घे. या मोहमायेच्या दुनियेमध्ये ही मोहमायेची दुनिया समजून घे. कारण की नक्कीच जीवनात अडचणींबद्दल स्वामींचा एक अत्यंत सुंदर विचार आहे. अडचणी आयुष्यात नसतात, त्या मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळतो त्या दिवशी मार्ग आपोआप सापडतो. अनेकदा परिस्थितीपेक्षा मनाची भीती जास्त मोठी असते. मनात नकारात्मक विचार आले की प्रत्येक गोष्ट कठीण वाटू लागते. पण जर मन मजबूत असेल, आत्मविश्वास असेल तर अडचणी लहान वाटतात. मन मजबूत असेल, आत्मविश्वास असेल तर अडचणी सुद्धा लहान वाटतात आणि मार्ग स्पष्ट दिसू लागतो. भीतीबद्दलही स्वामी समर्थ अतिशय सुंदर शब्दात सांगतात. उगाची भीतोसी भय हे पळू दे. जवळ उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. हा विचार माणसाच्या मनातील भीती दूर करणारा आहे. जीवनात कितीही संकटे आली तरी घाबरण्याची गरज नाही, कारण ज्यांच्या पाठीशी स्वामींची कृपा आहे त्याला कोणतीही अडचण हरू शकत नाही. भीती मनात असते आणि श्रद्धा ती दूर करते. म्हणून स्वामींवरती श्रद्धा मनापासून ठेव. कधी जीवनात असा क्षण येतो की निर्णय घेता येत नाही, मार्ग दिसत नाही आणि मन खूप अस्वस्थ होतो. अशा वेळी स्वामी सांगतात, तुला भीती वाटत असेल, मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद करून माझे ध्यान कर.
डोळे बंद करून माझे ध्यान कर. ध्यान म्हणजे फक्त डोळे बंद करणे नाही, तर मन शांत करणे. जेव्हा मन शांत होते तेव्हा विचार स्पष्ट होतात आणि योग्य निर्णय घेण्याची ताकद मिळते. आणि त्यावेळेत आपल्या मनामध्ये स्वतः स्वामी वास करतात आणि त्यावेळी आपल्या मनामध्ये स्वतः स्वामींचे हे विचार वास करतात. जे विचार तू आता ऐकत आहेस, ज्या गोष्टींसाठी तू आता वेळ देत आहेस, या गोष्टी कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये तुला खूप मोठी ताकद देतील. कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये तुला खूप मोठी ताकद देतील. कधी कधी अशी ही वेळ येते की आपल्या भावना कोणालाही सांगता येत नाही. एवढं दुखावलेलं असतं जगाने की आपल्या भावना आपल्याला कोणाला सांगता येत नाहीत. कोणी ऐकून घेणारा नसतो. अशा वेळी स्वामी सांगतात, कुणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर मला सांग. माझ्यातून ज्या गोष्टी तुला समजणार आहेत, माझ्यातून ते ज्याला ऐकू जायला हवे त्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. तुला ज्याला ऐकवायचं आहे त्या गोष्टीपर्यंत स्वामी पोचवतील. हा विचार माणसाला एक आश्वासन देतो. मनातील वेदना, चिंता आणि भावना दडपून ठेवण्यापेक्षा देवाशी संवाद साधणे मनाला हलके करते. आणि नक्कीच आज प्रत्येक स्वामी भक्त स्वामींसमोर जाऊन हात जोडतो. आज प्रत्येक स्वामी भक्त स्वामींसमोर जाऊन आपल्या अडचणी सांगतो. पण त्या अडचणींचा कधी शेवट नसेल असा विचार कधी करू नकोस, कारण की तू स्वामींची भक्ती करत आहेस. या जगामध्ये तुझ्या प्रत्येक अडचणींचा शेवट आहे. फक्त विश्वास स्वतःच्या मनावर ठेव. फक्त विश्वास स्वतःच्या मनावर ठेव. स्वामी समर्थांचा एक विचार असा सांगतो, निर्णयाबद्दल खूप महत्त्वाचा आहे असा एक विचार सांगतो. विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असेल तर मागे हटू नकोस. ठाम राहा आणि तो निर्णय कायम घेतला असेल तर मागे हटू नकोस. ठाम राहा आणि तो निर्णय कृतीत आण. आयुष्यात अनेक वेळा निर्णय घेतल्यानंतरही भीती वाटते आणि माणूस मागे हटतो. पण जर निर्णय विचारपूर्वक घेतला असेल तर त्यावर ठाम राहणे आवश्यक आहे. धैर्य आणि आत्मविश्वास असला की कोणतेही मार्ग पार करता येते. स्वामी समर्थांच्या या विचारातून हेच तुला सांगता येईल की या जीवनामध्ये कोणत्याही मार्गाला घाबरू नकोस, कोणत्याही अडीअडचणीला घाबरू नकोस. आज स्वामी समर्थांचे विचार तुला आणखी महत्त्वाचे मार्गदर्शन देणार आहे. ही तर सुरुवात आहे. आज स्वामींसाठी थोडंसं वेळ काढ. पुढील काही वेळामध्ये तुझे आयुष्य या स्वामी समर्थांच्या अतिशय सुंदर आणि दुर्मिळ विचारांमध्ये रमून जाणार आहे. स्वामी समर्थांच्या दुर्मिळ आणि अतिशय सुंदर विचारांमध्ये तुला मग्न करणार आहे. आज हे स्वामी समर्थांचे विचार शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. आणि नक्कीच स्वामींचे विचार आणि स्वामींचे शब्द हे कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा फरक घडवणार. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाही आहेत. हे जितकं शक्य आहे तितकं सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणी नाही व आपल्यासाठी चांगलं विचार करणारे या कलियुगामध्ये स्वामींशिवाय कोणी नाही. आई वडिलांनंतर स्वामींचं मान हे सर्वात मोठं आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वतः परमेश्वर सुद्धा म्हणायचा या कलियुगामध्ये, या कर्मभूमीवरती जो व्यक्ती आई वडिलांचा आदर करेल तोच खरा माझा स्वामी भक्त असेल, तोच खरा माझा स्वामी भक्त असेल. आणि नक्कीच स्वामी समर्थांचे शब्द, स्वामी समर्थांचे शिकवण हे तुला बरंच काही शिकवणार आहे. आज थोडंसं वेळ स्वामींसाठी काढ. एक कर्माचं तत्व तुला सांगतो. जे कर्माचे तत्वे तुला या कलियुगामध्ये तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा शिकवण देऊन जातील. हा विचार आपल्या मनाच्या शक्तीबद्दल खूप मोठा संदेश देतो. माणसाच्या आयुष्यात परिस्थितीपेक्षा त्याचे विचार अधिक महत्त्वाचे असतात. जर एखाद्या व्यक्तीचे विचार सकारात्मक असतील तर कितीही अडचणी, दुःख किंवा संकटे आली तरी तो माणूस हार मानत नाही. त्याच्या मनात आशा, धैर्य आणि पुढे जाण्याची जिद्द असते. म्हणूनच म्हणतात की सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही, कारण सकारात्मक विचार माणसाला आतून मजबूत बनवतात. असे लोक संकटातही मार्ग शोधतात आणि अपयशातून काहीतरी शिकून पुढे जातात. पण याच्या उलट जर एखाद्या व्यक्तीचे विचार नेहमी नकारात्मक असतील
तर त्याला कितीही चांगल्या गोष्टी मिळाल्या तरी त्याला आनंद मिळत नाही. तो नेहमी भीती, शंका, निराशा आणि तक्रारी यांच्यात अडकून राहतो. अशा व्यक्तीला बाहेरून कितीही मदत, सल्ला किंवा औषधे मिळाली तरी त्याचा फारसा उपयोग होत नाही, कारण त्याच्या मनात आधीच नकारात्मकता भरलेली असते. म्हणूनच म्हणतात की नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचू शकत नाही, कारण माणूस आधी स्वतःच्या मनातून बदलला पाहिजे. उदाहरणार्थ तुला एका स्वामी भक्ताच्या परिस्थितीबद्दल उदाहरण देतो. दोन लोक एकाच परिस्थितीत असतात. समजा दोघांची नोकरी जाते आणि खरंच गेली सुद्धा. एक माणूस विचार करतो की आता माझं सगळं संपलं, माझ्या आयुष्यात काहीच उरलं नाही, त्यामुळे तो निराश होतो आणि काहीही प्रयत्न करत नाही. पण दुसरा माणूस म्हणतो ही एक अडचण आहे, पण मी नवीन संधी शोधेन. तो प्रयत्न करत राहतो आणि काही दिवसांनी त्याला आणखीन चांगली संधी मिळते. परिस्थिती दोघांची एकसारखी होती, पण विचार वेगळे असल्यामुळे परिणामही वेगळे झाले. या विचारातून आपल्याला एक महत्त्वाची शिकवण मिळते की आपल्या आयुष्यात सुख, दुःख, यश, अपयश येत राहणारच, पण जर आपण सकारात्मक विचार ठेवले तर कोणतीही अडचण आपल्याला मोडू शकत नाही. आणि जर आपण सतत नकारात्मक विचार करत राहिलो तर चांगल्या गोष्टीही आपल्याला वाचवू शकत नाही. तू कितीही लोकांसमोर काहीही दाखव, आज चांगले कर्म करत आहेस, आज चांगले कृत्य करत आहेस, या गोष्टींचा दिखावा केलास तरी सुद्धा परमेश्वर सर्व काही बघतोय. कोणाला दाखवण्यासाठी काही करू नको, स्वतःच्या मनासाठी कर. आज आनंद हवा असेल तर स्वतःच्या मनाला विचार की तुला काय हवं आहे. थोडा वेळ शांत बस. तुला काय हवं आहे या गोष्टीचं उत्तर सुद्धा तुला स्वतःकडूनच मिळेल. या कलियुगामध्ये माणूस हा अहंकारामध्ये खूप वेळा फसतो. आज आपले आयुष्य वाईट आहे असे सुद्धा विचार करणारी लोक आहेत. पण आयुष्यामध्ये सर्व काही मिळून जर त्या आयुष्याचा अहंकार वेटत असेल तर काही लोकांना ते आयुष्य सुद्धा मिळत नाही. हा विचार आपल्या जीवनातील कर्माचे खरे महत्त्व समजावून सांगतो. हा विचार आपल्या आयुष्यातील जीवनातील कर्माचे खरे महत्त्व समजावून सांगतो. माणूस आयुष्यभर धन, पैसा, मालमत्ता, पद किंवा प्रतिष्ठा मिळवण्यासाठी खूप मेहनत करतो. अनेकदा तो यासाठी आयुष्यभर धावपळ करतो. एक नवीन गोष्ट आहे की मृत्यूनंतर यापैकीही काहीही आपल्याबरोबर जात नाही. आणि ही नवीन गोष्ट तुझ्यासाठी नाही, त्या लोकांसाठी आहे ज्या लोकांचा आज त्यांच्या आयुष्यावरती अहंकार आहे, आज त्यांच्या आयुष्यामध्ये अहंकार आहे. मृत्यूनंतर यापैकी काहीही आपल्याबरोबर जात नाही. धन, दौलत, पैसा, मालमत्ता, पद किंवा प्रतिष्ठा या गोष्टी आपण मेहनत करून मिळवतो नक्की, पण त्या गोष्टींचा कधी दुरुपयोग किंवा अहंकार बाळगू नये. आज त्या गोष्टींमुळे कोणाला कधी नीचा दाखवू नये, कारण की या आयुष्यामध्ये आपण कमवलेला पैसा, घरे, जमीन, संपत्ती किंवा वस्तू हे सर्व इथेच राहून जातं. आपल्याला मागे असलेली लोक त्याचा उपयोग करतात, पण त्या गोष्टींशी आपला पुढे काहीही संबंध राहत नाही. पण माणसाच्या आयुष्यात एक अशी गोष्ट असते की ज्याला त्याच्या मृत्यूनंतरही त्याच्या सोबत राहते, की जी गोष्ट मृत्यूनंतरही त्याच्या सोबत राहते, ती म्हणजे त्याचे कर्म. माणूस आयुष्यभर जे चांगले किंवा वाईट कर्म करतो त्याचं परिणाम त्याला कधी ना कधीतरी भोगावं लागतं. जर एखाद्या व्यक्तीने आयुष्यभर लोकांना मदत केली, प्रामाणिकपणे वागला, इतरांना आनंद दिला आणि चांगुलपणाने जीवन जगले तर त्याच्या जाण्यानंतर ही लोक त्याची आठवण प्रेमाने काढतात. त्याचे चांगले कार्य, त्याची चांगली छाप समाजात कायम राहते. पण जर एखाद्या माणसाने आयुष्यभर स्वार्थ, फसवणूक किंवा वाईट वागणूक दिली तर त्याबद्दल लोकांच्या मनात चांगली आठवण राहत नाही. उदाहरणार्थ एक गोष्ट लक्षात ठेव. एक श्रीमंत माणूस खूप पैसा कमवतो, पण कधीही त्याला कुणालाही मदत करत नाही. कोणासाठी धावत नाही. उलट लोकांना त्रास देतो. त्याच्या मृत्यूनंतर लोक त्याची संपत्ती पाहतील, पण त्याबद्दल आदर किंवा प्रेम ठेवणार नाहीत. पण दुसरीकडे एखादा साधा माणूस असतो, ज्याच्याकडे खूप पैसा नसतो तरी तो लोकांना मदत करतो, चांगलं बोलतो, इतरांच्या दुःखात त्यांची साथ देतो. त्याच्या मृत्यूनंतर लोक त्याला आठवतात.
लोक त्याला आठवतात, त्याच्यासाठी चांगले शब्द बोलतात आणि त्याच्या चांगुलपणाचीही उदाहरणे देतात। यावरून दिसून येते की खरी संपत्ती ही पैसा नसून चांगले कर्म असतात। एक सारांश तुला सांगतो या विचारातून आपल्याला एक मोठी शिकवण मिळते की आयुष्यात धन दौलत पैशासाठी जो माणूस नेहमी धावत असतो त्या गोष्टी कुठे ना कुठेतरी हे आयुष्य जगण्यासाठी अनिवार्य आहेत, आवश्यक सुद्धा आहेत, पण त्या गोष्टी कुठे ना कुठेतरी त्याच भागामध्ये, त्याच परिच्छेदामध्ये, त्याच ठिकाणी राहून द्यायला पाहिजेत। कारण की जर आपण त्या गोष्टींचा जास्त हावभाव केला तर त्या गोष्टी आपल्याला कुठे ना कुठेतरी घेऊन डुबतात। आणि नक्कीच आयुष्यात पैसा, संपत्ती किंवा ऐश्वर्य मिळवणे चुकीचे नाही, पण त्यासाठी माणुसकी, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा सोडू नये। कारण शेवटी या जगातून जाताना आपण काहीही सोबत घेऊन जाऊ शकत नाही। आपल्या मागे राहते ती फक्त आपल्या कर्मांची छाप आणि लोकांच्या मनात असलेली आपली आठवण। म्हणून माणसाने नेहमी चांगले कर्म करावे, इतरांना मदत करावी, प्रामाणिकपणे जगावे आणि लोकांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा। कारण शेवटी संपत्ती इथेच राहते, पण कर्म मात्र आपल्या आयुष्याचा खरा वारसा बनतं। कर्म मात्र नक्कीच आपल्या आयुष्यातील खरा वारसा बनवतात, आपला खरा वारसा बनवतात। आज नक्कीच बोलशील की आज माझ्यासोबत कोणी नाही, आज मी कोणाचा विचार का करू। आज बऱ्याच लोकांच्या मनामध्ये हा विचार येतोच बघा, आज जर माझ्यासाठी कोणी नाही, माझ्या वाईट वेळेमध्ये माझ्यासोबत उभा कोणी नाही, तर मी आज त्यांचा विचार का करू, आज मी त्यांच्यासाठी का उभा राहू, आज मी त्यांच्या चांगल्याचा विचार का करू। जर तो व्यक्ती समोरचा माणूस तसा असेल, पण जर आपण पण त्याच्यासारखा विचार केला तर आपण कसे होऊ। या गोष्टीचा सातत्याने नक्कीच एक विचार तुझ्या मनात ठेव। आज कोणी तुझ्यासोबत वाईट केलं असेल ना तर त्याला करू दे, कारण की त्या गोष्टीतून तुला तुझ्या आयुष्याचा अनुभव मिळालेला आहे। त्या गोष्टीतून तुला तुझ्या आयुष्याचा एक सर्वात मोठा अनुभव मिळालेला आहे आणि त्या चुका तू पुन्हा करणार नाहीस। कारण की जर तू कुठे ना कुठेतरी चुकला आहेस म्हणून तो व्यक्ती तसा वागला आहे, कुठे ना कुठेतरी तू त्याला जास्त तुझ्या आयुष्यामध्ये, खूप जास्त तुझ्या आयुष्यामध्ये मोल दिला असशील, त्याच्यासोबत त्या गोष्टी बोलला असशील त्या गोष्टी ऐकण्याच्या सुद्धा तो लायकीचा नाहीये। या गोष्टी आपल्याला समजतात, या गोष्टी आपण समजू शकतो। फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जर समोरचा माणूस तसा आहे तर तसा वागू नकोस। आज तो तुझ्यासोबत वाईट वागला आहे, तू त्याच्यासोबत वाईट वागू नकोस। कारण की कर्माचं तत्व फार वेगळं असतं। हे कलियुग आपल्याला असं वाटतंय तसं नाहीये। स्वामींच्या शब्दांमध्ये संपूर्ण आयुष्य दडलेलं आहे, स्वामींच्या विचारांमध्ये संपूर्ण आयुष्य दडलेलं आहे। तू आज शेवटपर्यंत ऐकून बघ, कारण की हेच विचार कुठे ना कुठेतरी तुला तुझे आयुष्य समजावणार आहेत, तुला तुझे आयुष्य समजावून देणार आहेत। आणि नक्कीच आता एक महत्त्वाच्या गोष्टीबद्दल आपण ऐकलं, पण या जीवनाचे खरे रहस्य काय आहे। या आयुष्यामध्ये, या जीवनामध्ये जो व्यक्ती सर्वांचं चांगलं करतो आज त्याच्यासोबत वाईट का घडतं, जो सगळ्यांचं वाईट बघतोय आज कदाचित तो त्याच्या आयुष्यामध्ये का खुश आहे। एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जो सगळ्यांचं वाईट करतो त्याला असं वाटतं की तो तुझ्या जीवनामध्ये खूप आनंदी आहे, पण तो आनंद काही वेळासाठी असतो, काही काळासाठी नसतो। तो आनंद काही वेळासाठी असतो, काळासाठी नसतो। आणि जो आज सगळ्यांचं चांगलं करतो, आज जो सगळ्यांचं भलं करण्याचा विचार करतो, कदाचित त्याच्या आयुष्यामध्ये जे दुःख येत आहेत ते त्याचे अनुभवाचे बोल आहेत आणि एका काळानंतर त्याच्या मनातील एवढ्या इच्छा पूर्ण होतील की त्याला कोणासमोर कधीच कोणत्या गोष्टीची भीक मागण्याची वेळ येणार नाही, कधीच कोणासमोर कोणत्या गोष्टीसाठी मान खाली घालण्याची वेळ येणार नाही। स्वामी समर्थांचे विचार, स्वामी समर्थांचे शब्द बरंच काही शिकवून जातं। एक महत्त्वाचा मुद्दा, एक महत्त्वाचा टप्पा, कर्माचे तत्व आणि कर्माची फळं, या प्रत्येक गोष्टीबद्दल तर आपण ऐकणार आहोत। आणि एक महत्त्वाचा कर्माचा मुद्दा सुद्धा तुला सांगितला। पण या जीवनामध्ये नुसते कर्म नाही तर माणसाची वागणूक, माणसाचे राहणीमान, माणसाची चाल चलन, माणसाचे विचार करण्याची शक्ती, माणसाचे बुद्धिमत्ता, या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। प्रत्येक एका छोट्या छोट्या शब्दांवरती आपण सखोल अभ्यास करणार आहोत। तर आज स्वामींच्या या शब्दांना दुर्लक्ष करू नकोस। कदाचित तुझ्या आयुष्यामध्ये एक सगळ्यात मोठे बदल घडवण्याचे कार्य आजचे हे 10 ते 15 मिनिटे करू शकतात। म्हणून नक्कीच 10 ते 15 मिनिटे आजच्या या स्वामींच्या विचारांना दे, स्वामींच्या शब्दांना दे। हे स्वामींचे शब्द, हे स्वामींचे विचार कधी तुला एकटं पडू देणार नाही, या जीवनामध्ये कधी तुला एकटं सोडणार सुद्धा नाही, या जीवनामध्ये तुला कधी एकटं सोडणार सुद्धा नाही। स्वामी समर्थांच्या शब्दांना किंमत जाम आहे, पण स्वामी समर्थ स्वतः सांगतात
पण स्वामी समर्थ स्वतः सांगतात, अरे बाळा, उदास असशील तर माझं नाव घे, दुःखी असशील तर माझे ध्यान कर, मार्ग भेटत नसेल तर माझे विचार आठव, एवढ्याने समाधानी नसशील तर माझ्या समोर येऊन फक्त एकदा हात जोड, बघ कदाचित तुझ्या मनाला एक ती शांती मिळेल, बघ तुझ्या आयुष्याला योग्य ती दिशा मिळेल. जिथे स्वामी चरण तिथे नुन्य काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय, घडवी ही माय, घडवी ही माय. माझं पण चांगलं होईलच, कारण स्वामींना माहिती आहे मी नेहमी कधीच कोणाचं वाईट केलं नाहीये. फक्त एवढंच तुझ्या मनात ठेव, कधी नकारात्मकता तुझ्या मनात येऊन देऊ नकोस. आज सगळ्यांचं चांगलं करून सुद्धा तुझ्या आयुष्यामध्ये वाईट घडतंय, तुझ्या आयुष्यामध्ये वाईट घडतंय, तर त्या गोष्टींची पळ कधी काढू नकोस. तू दमला असशील, मान्य आहे, पण हे जीवन असेच आहे, हे आयुष्य असेच आहे. तुला तुझं आयुष्य मनापासून जगायचे असेल तर नक्कीच या जीवनामध्ये काही गोष्टींसाठी आपल्याला सहकार्य करावे लागते, तर काही गोष्टी आपल्याला स्वीकाराव्या सुद्धा लागतात, तर काही गोष्टी आपल्याला स्वीकाराव्या सुद्धा लागतात. म्हणून तुझ्या प्रत्येक संघर्षाची कहाणी लिहिली जाणार, म्हणून तुझ्या प्रत्येक संघर्षाची कहाणी लिहिली जाणार. तुझ्या सोबत जरी कुणी नसेल, तुझ्या सोबत जरी कुणी नसेल तरी तुझ्या पाठीशी स्वतः स्वामी उभे राहणार, तरी तुझ्या पाठीशी स्वतः स्वामी उभे राहणार. बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारी लोक जास्त चांगली असतात, कारण बुद्धीचा वापर करणारी लोक स्वतःचा विचार करतात. बुद्धीचा वापर करणारी लोक आधी स्वतःचा विचार करतात, पण मनाचा वापर करणारी लोक आधी दुसऱ्यांचा विचार करतात. कदाचित या आयुष्यामध्ये, या कलियुगामध्ये प्रत्येक माणूस बोलतो की दुसऱ्याचा विचार करून काय मिळतंय. हे कलियुग आहे, या कलियुगामध्ये तुला नकारात्मकता खूप मिळेल, सकारात्मकता तुला कुठेच मिळणार नाही. स्वामी समर्थांच्या शब्दांमध्ये ती सकारात्मकता तुला मिळणारच आहे. आज नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामी स्वतः सांगतात, माझ्या प्रत्येक निर्णयावर आनंदी राहा, कारण मी देत नाही जे तुला आवडतं, कारण मी देत नाही जे तुला आवडतं, मी ते देतो जे तुझ्यासाठी चांगलं आहे, मी ते देतो जे तुझ्यासाठी चांगलं आहे. आज काही घडामोडी, आज काही गोष्टी, आज काही निर्णय असे आपल्या आयुष्यामध्ये येतात ज्या आपल्या मनासारखे नसतात, ज्या आपल्याला नको हवं होतं, ज्या गोष्टीची इच्छा सुद्धा आपल्याला नव्हती, त्या गोष्टी घडतात. अनपेक्षित गोष्टी घडतात, अस्वीकारणाऱ्या गोष्टी घडतात, पण त्या गोष्टी आपल्याला स्वीकाराव्या लागतातच. त्या गोष्टी कदाचित आपल्याला सहन कराव्या लागतातच. त्या गोष्टींपासून पळ काढून जमत नाही. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, त्या गोष्टी कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यासाठी एक सर्वात मोठा धडा बनणार, त्या गोष्टी तुझ्या आयुष्यासाठी एक सर्वात मोठी शिकवण बनणार, कारण की त्या गोष्टींमध्ये तुझ्या आयुष्यातील एक सर्वात मोठे अनुभव लपलेले आहे. म्हणून कायम लक्षात ठेव, आयुष्यात कधीही कसली चिंता, काळजी, प्रश्न, भीती किंवा अगदी एकटेपणा वाटला तर औदुंबराच्या छायेत जायला विसरू नका, कारण त्यापेक्षा मोठा निवारा ब्रह्मांडात कोणताच नाही. माणसाकडे स्वच्छ कपडे असो वा नसो, पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे, कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतात आणि स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करतो. हळवं मन घेऊन फिरत जाऊ नका, त्याला ओरबडणारे हजारो भेटतात. नक्कीच हलकं मन घेऊन फिरत जाऊ नकोस, त्याला छळणारे हजारो भेटतात. थोडंसं व्यावहारिक राहायला शिका, कारण आपल्या भावनांचा खून करूनही काही जण असुरी माज लुटतात. आणि याच गोष्टींवरनं एक गोष्ट सातत्याने लक्षात ठेव, देव इतका वेद नाही जो की अगरबत्ती लावल्याने, नारळ फोडल्याने आणि घंटा वाजवल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यात सर्व दुःख दूर करेल. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिलेले आहेत, तुम्हाला बुद्धी दिलेली आहे, तुम्हाला विचार करण्याची शक्ती दिलेली आहे. स्वामी समर्थ हे नाव ऊर्जावान बनवते आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामी वाक्य हरवलेल्या जीवनाला धैर्यवान बनवते. स्वामी समर्थांचे शब्द कदाचित आपले मार्ग चुकलेले योग्य त्या मार्गावरती नेते. फक्त त्या सर्व गोष्टींना वेळ लागतो. फक्त वेळेवरती वेळेची किंमत कर, योग्य वेळ येण्याची वाट पाह, कारण की वेळच तुझी वेळ अशी बदलेल की तुझ्यावरती ती वेळ कधीच येणार नाही. ज्या वेळेपासून तू भीती आहे, ज्या वेळेपासून तुला मनापासून भीती आहे, आज सर्व त्या गोष्टी घडतील ज्या गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये तुला बरंच काही शिकवून जाणार आहे, तुझ्या आयुष्यामध्ये तुला बरंच काही सांगून जाणार आहे. माणसाची ओळख विचारातून होते. महाग कपडे तर पुतळेच घालतात, महाग कपडे तर पुतळेही घालतात. स्वामी सांगतात, भरोसा आणि आशीर्वाद कधीही दिसत नाही, परंतु अशक्य गोष्टीला ते
अशक्य करतात, परंतु अशक्य गोष्टीला ते शक्य करतात. वाईट लोकांना द्वेष नको, ते शिक्षक असतात. नात्यांच्या गर्दीत नेहमी तेच एकटे असतात जे मनाने स्वच्छ असतात. नात्याच्या गर्दीत तेच कायमचे एकटे असतात जे मनाने स्वच्छ असतात. कधी कधी खूप काही सांगण्यापेक्षा एक छोटी ओळ मनावर मोठा प्रभाव टाकून जाते. आम्ही येथे स्वामींच्या अशाच काही प्रभावी ओळी दिल्या आहेत. अशाच काही प्रभावी ओळी तुम्हाला सांगणार आहोत, ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये एक सर्वात मोठा बदल घडवून जातील. अहंकार मनुष्याला खाली आणतो, विनम्रता त्याला उंच नेते. विनम्रता त्याला उंच नेते. शांत मन ठेव, विनम्र मन ठेव. या जीवनामध्ये प्रश्नांची उत्तरं तशीच मिळतील. या आयुष्यामध्ये प्रश्नांची उत्तरं तशीच मिळतील. प्रत्येक दिवस स्वामींच्या नावाने सुरू करा, दिवस धन्य होईल. भक्ती ही स्वामींपर्यंत पोहोचवण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. भक्ती ही स्वामींपर्यंत पोहोचवण्याचा सर्वात मोठा मार्ग आहे. आणि स्वतः स्वामींच्या शब्दांमध्ये सांगितलेलं आहे की स्वामींचे विचार सारखे सारखे ऐकण्यामध्ये, स्वामींची शिकवण आपल्या आयुष्यामध्ये आणण्यामध्ये स्वामींची खरी भक्ती आहे. आज तुझी भक्ती करत आहेस, त्या भक्तीतून कधी पाठी पडू नकोस. माहिती आहे तुझ्या आयुष्यामध्ये तुला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या गोष्टी वेळ घेत आहेत. कदाचित तुला कधी कधी स्वतःच्या देवावर सुद्धा प्रश्न उठतो की आज मी सगळ्यांचं चांगलं करतोय, आज कदाचित मी माझ्या आयुष्यामध्ये ते सर्व काही करतोय जे स्वामींनी सांगितलेलं आहे, तरी सुद्धा आज तुझ्या मनासारखं होत नाही. तर त्या गोष्टींचा एक ठराविक काळ असतो, त्या गोष्टींचा एक कारण असतो आणि ते कारण तुम्हाला येत्या वेळामध्ये समजणार आहे. आणि ते कारण तुम्हाला येत्या अनुभवामध्ये समजणार आहेत की त्या गोष्टी का घडल्या व त्या गोष्टी का घडवल्या गेल्या. स्वामी समर्थ आहेत तुझ्या पाठीशी, स्वामी समर्थ असतीलच तुझ्या पाठीशी. तू फक्त तुझ्या भक्तीमध्ये कमी पडून देऊ नकोस. इतरांची सेवा करणे हीच खरी स्वामींची पूजा आहे. स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा, ते कधीच तुमची साथ सोडणार नाहीत. आत्मविश्वास दृढ असेल तर कोणतेही ध्येय अशक्य नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींची सेवा करा आणि जीवनात यश मिळवा. जो स्वामींचं नाव घेतो त्याचं रक्षण स्वामी स्वतः करतात. कोणाला फसवू नको, स्वतः स्वामी तुझ्या सोबत आहेत. ते तुझी फसवणूक कधी होऊ देणार नाही. भक्तीमध्ये भावनेला खूप महत्त्व असते आणि स्वामींची असलेली आपली नाते हे अत्यंत भावनिक असते. आज कदाचित भावनिक आयुष्य आपले झालेले आहे, पण काही प्रेम विसरता येत नाही, कारण ते मनात नाही आत्म्यात बसलेलं असतं. स्वामींवरचं प्रेम तुझ्या आत्म्यात बसव. या आयुष्यामध्ये कधी एकटं पडणार नाहीस. या आयुष्यामध्ये कधी एकटं पडलेलं वाटणार सुद्धा नाही. स्वामी समर्थांचे विचार, स्वामी समर्थांची शिकवण तुला ती शिकवण देणारच, तुला ते मार्ग दाखवणारच. फक्त आज शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. यापुढील स्वामींचे विचार तुझ्या जीवनाला योग्य ते दिशा दाखवणारच. या सर्व विचारांमध्ये तुला तुझ्या आयुष्यातले यश प्राप्त होईल. तुला तुझ्या आयुष्यामधले प्रत्येक गोष्टी समजून जातील, कारण की आपण ज्या गोष्टी अनुभवतो, मी ज्या गोष्टी सांगत आहे, काही लोकांनी त्या गोष्टी अनुभवल्या असतील आणि त्याच अनुभवलेल्या गोष्टी त्यावेळेस आठवतात आणि त्याच गोष्टी आपल्या मनात राहतात, त्याच गोष्टी आपल्या स्मरणात राहतात. म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. वारंवार त्या गोष्टी ऐकत राहा, नक्कीच भाग्यवंत ठराल. वारंवार सांगणारी एकच गोष्ट आहे, तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य. तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य हे महत्वाचे आहे. त्यानंतर महत्वाचा विषय येतो तो म्हणजे संयमता. तुमच्यामध्ये संयमता केवढी आहे? आज तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहे, उद्या तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, परवा तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, चौथ्या दिवशी सुद्धा दुःख आहेत, पण पाचव्या दिवशी तुमच्या आयुष्यामध्ये सुख असेल. पण त्या एका दिवसाच्या सुखासाठी 4 दिवसाचे प्रतीक्षा तुमच्यात पाहण्याची ताकद असायला हवी, एवढी जिद्द असायला हवी. म्हणून स्वामींनी सांगितलेले आहे, जिद्दी माणूस या आयुष्यामध्ये टिकतो, चिकट माणूस या आयुष्यामध्ये टिकतो. जो माणूस चिकट असतो की मला यश प्राप्त करायचं आहे, जो माणूस चिकट असतो की मी हारणार नाही, तोच व्यक्ती पुढे जातो. आज तुम्ही मेहनत करत आहे, आज तुमच्या पुढे पाठी कोणी असेल नसेल, पण तुम्ही स्वतःच्या पायावरती उभे आहात, हे सर्व मोठी गोष्ट आहे. आणि आज तुम्ही जे काही घडवलेलं आहे किंवा जे काही तुमच्या आयुष्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे, ते सुद्धा परमेश्वरामुळे मिळालेलं आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, कारण की ज्या वेळेस आपला कोणी विचार सुद्धा करत नाही, त्यावेळेस फक्त परमेश्वर आपल्याला मदत करत असतो. ती गोष्ट फक्त आपल्याला जाणवत नाही. आता स्वामींनी सांगितलेली एकच गोष्ट आहे, कधीही आयुष्यामध्ये कितीही दुःख येऊ दे, आयुष्यामध्ये दुःख हे येणारच,
आयुष्यामध्ये वारंवार आपल्याला असा लोभ होईल की माझी इच्छा कधी पूर्ण होणार आहे, माझी ही गोष्ट कधी पूर्ण होईल, परमेश्वर मला कधी मदत करेल. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही परमेश्वरासमोर विनंती ठेवा, परमेश्वरासमोर इच्छा ठेवा. फक्त त्या इच्छेसाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. नुसतं स्वामींसमोर इच्छा ठेवून, नुसतं स्वामींसमोर विनंती ठेवून काहीच होणार नाही. तुम्हाला सुद्धा त्या गोष्टीसाठी प्रयत्न करावा लागेल. आज एखादी गोष्ट आहे, तुम्हाला ही इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे, तर तुम्ही सुद्धा विचार करा की ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मला कोणते प्रयत्न करावे लागतील, कोणत्या गोष्टी मला पार पाडावे लागतील, ज्या वेळेस स्वामी सुद्धा मला साथ देतील. स्वामी सुद्धा तुला साथ देतील. फक्त जी गोष्ट, जी इच्छा तुला पूर्ण करायची आहे, त्या इच्छेसाठी स्वतः सुद्धा प्रयत्न कर. मग बघ ती लवकरात लवकर इच्छा सुद्धा पूर्ण होऊन जाईल. स्वामींचे हेच विचार लोकांना भाग्यवंत ठरवतात. पण अत्यंत महत्वाचे विचार येणाऱ्या व्हिडिओज मध्ये सुद्धा तुला ऐकायला मिळणार आहे. म्हणून चुकूनही येणारे व्हिडिओ जे दुर्लक्ष करू नकोस. आपल्या या आरके मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव, बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणारे व्हिडिओ जे अत्याधिक महत्वाचे ठरून जाणार आहेत. आणि आता यापुढील विचार, यापुढील अनुभव हे तुला आयुष्यामधल्या प्रत्येक गोष्टी शिकवून जाणार आहेत. चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. म्हणजे स्वामी, पण दुःखात गेल्यानंतर जर तुम्ही स्वामींना आवाज देत असाल की मला या गोष्टीतनं बाहेर काढा, तेव्हा सुद्धा काढतील. पण ही गोष्ट लक्षात ठेव कायम की तू त्या दुःखामध्ये गेलास कसा, त्यासाठी तुझी चूक काय होती आणि त्या चुकीचा चूक केलेली आहेस, त्या चुकीचा कधीही माफी माग. आणि सर्वप्रथम गोष्ट म्हणजे सध्याची वेळ खूपच विकट झालेली आहे. या वेळेमध्ये आपण आपला विचार करावं की दुसऱ्यांचा विचार करावं, हा प्रश्न पडतो. आणि जो माणूस कष्ट करतो त्या माणसाला सुद्धा माहित असते. आणि जर या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकत असतील तर नक्कीच स्वामींचं राव नोजमुखी घे. कारण की आज तू कोणत्या तरी संकटात आहेस. त्या संकटात पडण्याचं कारण सुद्धा तुझ्या हातात असेल की मी या गोष्टी केलेल्या, म्हणून मी त्या संकटात फसलो, म्हणून मी त्या संकटात अडकलो आणि आज माझे आयुष्य असे चाललेले आहे. आयुष्य कसेही चालो त्याचे चांगले मिळतेच, पण त्यासाठी तुम्हाला आत्तापासून काही ना काहीतरी चांगलं करावे लागेल. तेव्हा जाऊन तुझ्या सोबत सुद्धा काहीतरी चांगलं होईल. स्वामींचे शब्द, स्वामींचे विचार हे आपले आयुष्य बदलून टाकतात. स्वामींचे साथ आपले आयुष्य बदलून टाकते व स्वामींचा हात आपल्या पाठीशी राहतो. तेव्हा आपल्या सोबत स्वामींचा आशीर्वाद राहतो. कधीही ही गोष्ट चुकून करू नकोस. आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची बाब जे की मी आता तुला सांगत आहे, एका स्त्रीचं अपमान कधीच करू नकोस, किंवा एका स्त्रीवरती अत्याचार कधीच करू नकोस, किंवा एका स्त्रीने एका पुरुषावरती कधीही कोणत्या प्रकारचे दोष नाही द्यावे. कारण की माणूस हा स्वतःसाठी नाही तर आपल्या जवळच्या लोकांसाठी सुद्धा करत असतो. तर काही लोक हे स्वतःसाठी सुद्धा करत असतात. पण या आयुष्यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण समोरच्यांची इज्जत करू तेव्हा लोक आपली इज्जत करतील. म्हणजे आपले आयुष्य पूर्णतः आपल्या हातात आहे. आपण जे काही ठरवतो, आपण जे काही करतो ते सर्व काही आपल्याच हातात आहे. फक्त आपल्या वागणुकीवरती सर्व ठरलेलं असतं. आणि सर्व काही आपण म्हणतो परमेश्वर करतो, पण परमेश्वर तुम्हाला संधी देतो तुमचे आयुष्य घडवण्याची. त्या संधीचं सोनं करण्याचं काम तुमचं आहे. त्या सोनं करण्याच्या कामामध्ये कधीही चुकू नका. आयुष्यामध्ये आपल्या वागणुकीवरती नीट राहा. आपल्या आयुष्यामध्ये कर्मांमुळे नीट राहा, विचारांमुळे नीट राहा, कृत्यांमुळे नीट राहा. आयुष्य बघा किती सुंदर, सुखीत आणि सुरळीत चालेल. आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कष्ट आपल्याला नंतर करावे लागणार नाहीत. कारण की आपण जे काही करतो त्याचे नंतर आपल्याला फेडावे लागते. ही गोष्ट सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आणि आताच्या या वेळेत कोणतीही कठीण वेळ येऊ द्या, तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची कठीण वेळ आली तरी चुकीच्या मार्गाचा कधीच हात धरावा नाही. वाटल्यास तुम्ही छोटं मोठं काम केला तरी चालेल, पण चुकीच्या मार्गाचा हात धरावा नाही. तुम्ही जे काही करता त्या कामामध्ये सातत्याने तुम्ही काही ना काहीतरी वाढ करत राहा, काही ना काहीतरी प्रयत्न करत राहा. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग. ज्या गोष्टी तुमच्याकडून कमी पडत आहेत त्या गोष्टीमध्ये भर टाकण्याचा प्रयत्न करा. ज्या गोष्टीमध्ये तुम्ही चुकताय त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करा. स्वतःला वेळ द्या, विचार करा की मी कुठे चुकतोय, मला काय करायला पाहिजे.
कधी ना कधीतरी स्वतःसाठी वेळ काढ आणि एकदा शांत बसून विचार कर की माझ्या आयुष्यामध्ये मी कुठे चुकतोय. ती चुकी तुला सापडेल आणि त्या चुकीतून तू तुझ्या आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग शोधून काढशील. आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला माहिती असतात पण त्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत. तर त्या सर्व काही गोष्टी तुला या व्हिडिओमध्ये समजून जाणार आहेत. म्हणून आपल्या या RK मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेव आणि नेहमी आपल्या चॅनलवरती व्हिडिओज येत राहत असतात. तर नक्कीच आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज कधीही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण की ह्या गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये घडवून आणतात. आणि प्रत्येक क्षण, प्रत्येक विचार, प्रत्येक संदेश, प्रत्येक शब्द कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीची आपल्याला आठवण देऊन जाते. स्वामींच्या विचारांकडे तर वळलो आहे, पण इथून जे स्वामींचे विचार ऐकणार आहेस ते विचार दुर्लक्ष करण्याचा विचार सुद्धा मनात आणू नकोस, कारण की वेळेचा खेळ आहे. वेळेवरती वेळेची किंमत नाही केली तर वेळ निघून गेल्यानंतर त्या गोष्टीचा पश्चाताप करून सुद्धा काही फायदा होत नाही, कारण की स्वतः स्वामींच्या विचारांमध्ये नमूद केलेला आहे, स्वतः स्वामींनी लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे. तर वेळेवरती त्या गोष्टीची किंमत तुम्हाला समजली ना तर नक्कीच त्या गोष्टीचा पस्तावा कधी होत नाही. आणि आजची ही वेळ फक्त थोडासा वेळ स्वामींसाठी काढ, कारण की हीच वेळ आणि हेच क्षण तुला नक्कीच भाग्यवंत ठरवणार, कारण की स्वामींचे विचार आहेतच तेवढे अनमोल, कारण की स्वामींचे विचार आहेतच तेवढे अनमोल. बऱ्याच गोष्टी शिकवून जातील, बऱ्याच गोष्टीचा अनुभव देऊन जातील. नक्कीच या गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील, नक्कीच या गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. आज वाईट कर्म करून, आज वाईट काम करून बरीच लोक आपल्या आयुष्यामध्ये आनंदी आहेत. या गोष्टीचा उदाहरण आपण प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर बऱ्याच वेळा पाहतो. आपण या गोष्टीचा उदाहरण प्रत्यक्ष आपण आपल्या डोळ्यासमोर बऱ्याच वेळा पाहतो. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, त्या लोकांच्या आयुष्यामध्ये आनंद तर येतो, पण बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये तुम्ही स्वतःच्या डोळ्यासमोर पाहिलेला असेल की त्या लोकांचा आनंद हा फार थोड्या काळासाठी असतो, कारण की स्वतः स्वामींनी सांगितलेला आहे, जो माझी भक्ती करतो निर्मळपणाने, निस्वार्थीपणाने, सत्याच्या मार्गावरती चालतो, भले त्याच्या आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी असो ती गोष्ट सुद्धा त्याला वेळेनुसार मिळून जाते, पण नक्कीच त्याच्या आयुष्यातील आनंद आणि स्वामींची साथ ही कधी स्वामी सोडत नाही. पण जी लोक वाईट मार्गाचा वापर करून या आयुष्यामध्ये आनंदी आहेत त्यांच्यासोबत स्वामींची साथ ही फार थोड्या काळासाठी असते, त्यांच्यासोबत स्वामींची साथ ही फार थोड्या काळासाठी असते. स्वामींचे विचार एवढेच सांगत नाही, स्वामींचे विचार एवढेच सांगत नाही, स्वामींचे विचार खूप काही सांगते. ते म्हणजे सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थिती. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका आणि त्यांच्यासोबत कधी कोणत्या प्रकारचा हिंसा करू नका, कारण की तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये कोणत्या गोष्टीचा फरक राहणार नाही, कारण की तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये कोणत्या गोष्टीचा फरक राहणार नाही. पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. आणि नक्कीच संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येत असतात आणि स्वतः स्वामी तुला प्रत्येक संकटीमध्ये तुझ्या सोबत उभे असतात. ती गोष्ट तुला कदाचित जाणवत नाही, ती गोष्ट तुला कदाचित जाणवत नाही. स्वामींचे चमत्कार हे अपरंपार आहेत, स्वामींचे चमत्कार हे अपरंपार आहेत, कारण की स्वामींच्या चमत्कारांचा ज्यांनी अनुभव घेतलेला आहे त्या घरातील प्रत्येक माणूस आज स्वामींचे नतमस्तक होतो. त्याच घरातील आज प्रत्येक माणूस स्वामींचे नतमस्तक होतो, कारण की स्वामी त्यांची गोष्ट कधी दाखवत नाहीत, स्वामी कधी त्यांचं साथ असलेली गोष्ट दाखवत नाहीत, पण स्वामी हे चमत्कार असे घडवतात जे आपल्याला अविश्वसनीय आहेत, कारण की स्वामींचे स्वतः वाक्य आहेत, अशक्य ही शक्य करतील स्वामी, भिवू नकोस बाळा, स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी आहेत, स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. स्वामींचे हेच विचार तुला काही ना काहीतरी शिकवून जाईल. पण नक्कीच आज प्रत्येक माणसाचे स्वरूप बदललेले आहे. स्वामी म्हणतात ना, जो या कलियुगामध्ये माणुसकीचं काम करेल तो व्यक्ती नक्कीच यशस्वी राहील. पण आज यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. आज बरीच लोक आपल्याला पाहायला मिळतात आणि आज त्याच बऱ्याच लोकांमध्ये
लोकांमध्ये आपली जवळची जास्त असतात, आज त्या बऱ्याच लोकांमध्ये आपले जवळची जास्त असतात की आज आपण यशस्वी होतोय तर आपल्या यशामध्ये काही लोक जळतात, आपल्या यशामध्ये आपला पाय खेचण्याचा प्रयत्न करतात. ती मोठी चुकी तू कधी करू नकोस, कोणावरती कधी तू जळू नकोस आणि कोणाच्या यशाला पाहून त्याचा पाय कधी खाली खेचू नकोस. नक्कीच त्याचं यश पाहून तू सुद्धा आनंदी राहा. फक्त तुझ्या मनामध्ये हे विचार आण की मी सुद्धा असं करू शकतो आणि बघ तुझ्या आयुष्यामध्ये तसं होतं की नाही. अरे प्रयत्न करायला वेळ लागत नाही, प्रयत्न करण्याची जिद्द मनात आणायला नक्कीच तुझ्यामध्ये ताकद लागते आणि ती ताकद तुला स्वतः स्वामींचे विचार देतील. हे उत्कृष्ट स्वामींचे विचार, हे सुंदर आणि अनमोल स्वामींचे विचार तुझे ऐकत आहेस, ते विचार नक्कीच तुला आणखीन बरंच काही शिकवून जाणार आहेत. ते विचार नक्कीच तुला आणखीन बरंच काही शिकवून जाणार आहेत, आणखीन बरंच काही शिकवून जाणार आहेत. आणि नक्कीच आत्तापर्यंत आणि या क्षणापर्यंत आत्ता ऐकलं आहेस तर यापुढील स्वामींचे विचार सुद्धा ऐकून जा, कारण की यापुढील स्वामींचे विचार हे तुला 100% ना काहीतरी शिकवून जाणार आणि नक्कीच या जीवनातील खरे अर्थ तुला समजवून जाणार. चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेतो, चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेतो, पण साथ कधीच सोडत नाही, पण साथ कधीच सोडत नाही. वाईट लोकांना देव खूप काही देतो पण साथ कधीच देत नाही. आज वाईट लोकांच्या घरामध्ये खूप सारा पैसा आहे, पण आज त्याच वाईट लोकांच्या घरामधली बरीच लोक ही काही ना काहीतरी मोठ्या अडचणीत अडकलेली आहेत, ही काही ना काहीतरी कोणत्या ना कोणत्या तरी मोठ्या अडचणीत अडकलेली दिसतात. आणि नक्कीच ही सध्याच्या वेळेतील सत्य परिस्थिती आहे. ज्या वेळेमध्ये स्वामी तुझी परीक्षा घेत आहेत ती परीक्षा फक्त उत्तीर्ण हो. ती परीक्षा म्हणजे तुझ्या आयुष्यामध्ये दुःख देणे, तुझ्या आयुष्यामध्ये काही अशा गोष्टी घडवणे ज्या गोष्टी तुला नको आहेत, काही गोष्टी अशा घडवणे ज्या गोष्टी तुला काही ना काहीतरी शिकवून जातील, तुला नक्कीच या जीवनाचा अनुभव देऊन जातील. स्वामी नक्कीच तुझा विचार करतात, नक्कीच तुझ्या जीवनामध्ये ज्या गोष्टी घडत आहेत त्या गोष्टी तुझ्या हितासाठी आहेत, त्या गोष्टी तुला काही ना काहीतरी शिकवायला आहेत, त्या गोष्टी तुला काही ना काहीतरी शिकवून जाणार आहेत. आणि नक्कीच या जीवनामध्ये स्वामींवर विश्वास ठेव, कारण की संयम ठेवा. आयुष्यात काही गोष्टी उशिराच भेटतात, संयम ठेवा. आयुष्यात काही गोष्टी उशिराच भेटतात. कमीपणा पचवून घ्यायला सुद्धा माणसाकडे मनाचा मोठेपणा लागतो, कमीपणा पचवून घेण्यासाठी सुद्धा माणसाला मनाचा मोठेपणा असावा लागतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींच्या प्रत्येक विचारांमध्ये ते अर्थ लपलेले आहेत, जे अर्थ आपल्याला काही ना काहीतरी मोठे शिकवून जाते. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही, आणि चांगल्या दिवसामध्ये आपण त्या चांगल्या गोष्टींची किंमत केली नाही तर ती वाईट वेळ येण्यासाठी क्षण सुद्धा लागत नाही, तर ती वाईट वेळ पुन्हा येण्यासाठी क्षण सुद्धा लागत नाही. अरे स्वतःच्या डोळ्याने पाहिलेला आहे गर्वामध्ये गेलेला माणूस, माझामध्ये उडालेला माणूस हा नक्कीच आपल्या पायतळी आणि जमिनावरती पुन्हा आलेला आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये जर आपल्याला काही ना काहीतरी मिळालोय तर त्या गोष्टीमध्ये समाधानी राहा, त्या गोष्टीमध्ये समाधानी राहा. आणि नक्कीच तुझ्यामुळे कोणी इतरांना मदत होत असेल तर नक्कीच कोणाच्या तरी मदतीसाठी नक्कीच धावपळ कर, कारण की चांगल्या वेळेचा अहंकार हा माणसाला कायम वाईट वेळेचा निमंत्रण देतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. माणसाचे जीवन हे माणसाच्याच हातात आहे, माणसाचे जीवन हे माणसाच्याच हातात आहे. आज स्वामींचे विचार आपण पाहतो, आपण ते स्वामींचे विचार जे ऐकतो ते विचार असे खोटे नव्हे, कारण की ते विचार माणसांसमोर घडलेले आहेत. या कलियुगामध्ये ते प्रत्येक विचार घडलेले आहेत. आणि यापुढील जे तू स्वामींचे विचार ऐकणार आहेस, यापुढील जे तू स्वामींचे संदेश ऐकणार आहेस, तो प्रत्येक संदेश, तो प्रत्येक उपदेश, तो प्रत्येक विचार इतर माणसांनी अनुभवलेला असतो, बऱ्याच माणसांनी अनुभवलेला असतो. आणि हे जे अनुभव आहे स्वामींनी त्यावेळेस सांगितलेलं, जर त्यावेळेत माणसांनी त्या गोष्टी समजून घेतल्या असता तर यावेळेत माणसाची ही व्यथा नसती, यावेळेत हे जग असं नसतं. पण नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल, तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. तू विश्वास ठेव मनापासून, तू विश्वास ठेव मनापासून. आज जे विचार ऐकत आहेस ते एकदा ऐक शेवटपर्यंत, ते एकदा ऐक शेवटपर्यंत. स्वामींचे विचार ऐकणार आहेस, जे स्वामींचे संदेश ऐकणार आहेस, ते विचार, ते स्वामींचे संदेश तुला योग्य ते मार्गदर्शन देतीलच देतील, पण त्यासोबत या आयुष्यातील सर्वात मोठी कथा सुद्धा तुला समजणार आहे, या आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट सुद्धा तुला समजणार आहे. नेहमी माणसाच्या आयुष्यामध्येच दुःख का? नेहमी माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख आले तर ते एकट्यालाच का सोसावे लागते?
नेहमी जर आपण वारंवार स्वामींची भक्ती करतोय तरी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये दुःख का? अरे असे बरेच प्रकारचे प्रश्न प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनात पडतात. असे बरेच प्रकारचे प्रश्न प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनात पडतात. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला आज मिळून जाणार आहे. तू फक्त शेवटपर्यंत ऐक आणि जर नक्कीच तुला कोणत्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुझा प्रश्न टाकू शकतोस. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एक गोष्ट कायम लक्षात ठेव. या कलियुगातील सर्वात पहिली एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, दुसऱ्याचं ऐका. दुसरं जे काही सांगतोय ते ऐका, शांतपणे ऐका. पण त्या गोष्टी आचरणात आणण्यापूर्वी त्याला आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तोला. विवेकाने त्या सल्ल्याची पारख करा, त्याआधी आचरणात आणू नका. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. सध्याच्या कलियुगामध्ये आपली जवळची लोकच आपला पाय खेचत आहे. या वेळेमध्ये जर आपल्याला पुढे जायचं असेल, या वेळेमध्ये जर आपल्याला यशस्वी ठरायचं असेल तर त्यासाठी मनातल्या मनात एवढं ठरव की ज्या गोष्टी मी माझ्या आयुष्यामध्ये करणार आहे, ज्या गोष्टी मी माझ्या आयुष्यामध्ये सोसवणार आहे, ज्या गोष्टींचा अनुभव मी घेणार आहे, ज्या गोष्टी माझ्या सामोरे येणार आहेत, ज्या गोष्टींना मी लढा देणार आहे, त्या गोष्टींचा विचार मी वारंवार करीन. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, इतरांचं कधी ऐकू नकोस. तुझ्या मनातील शक्ती तुला काय म्हणते, या गोष्टी बरोबर आहेत की नाहीत, या गोष्टी तुझं मन काय बोलतोय, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की माणूस माणसासोबत खोटं बोलू शकतो, आपण स्वतःच्या मनासोबत कधीच खोटं बोलू शकत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. इतर माणूस कधी पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवतो की आपल्या आयुष्यामध्ये जे काही आहे ते कोणाला सांगायचं नाही. ही गोष्ट लाख मोलाची खरी आहे. या गोष्टीची कोणालाच पर्वा नाहीये की तुझ्या आयुष्यामध्ये काय घडतंय. प्रत्येक माणूस या गोष्टीची पर्वा करेल की तू तुझ्या आयुष्यामध्ये काय करतोयस. 100% खरी गोष्ट आहे. आई आणि वडिलांनंतर, परमेश्वरानंतर आपला विचार करणारी लोक या जगामध्ये तुला मिळणार नाहीत आणि मिळाले तरी ते नशिबाने तुला मिळतील. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या कलियुगामध्ये माणूस ओळखायला शिकलास ना तर कधीच रडण्याची वेळ येणार नाही. या कलियुगामध्ये माणूस ओळखायला शिकलास ना तर कधीच एकटा पडण्याची वेळ सुद्धा येणार नाही. वेळ आणि वेळेतील परिस्थिती फक्त जाणून घे. कारण की शरीरापेक्षा मन हे श्रेष्ठ आहे. मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे. पण त्या बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आत्मा आहे आणि आत्मा म्हणजेच ईश्वर आहे. कायम एक गोष्ट लक्षात ठेव, परमेश्वराने आपल्या आयुष्यात सर्व काही दिलेलं आहे. आपल्याला फक्त सर्व काही घडवायचं आहे, सर्व काही घडवून आणायचं आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यामध्ये काही गोष्टी घडत असतील, काही गोष्टी तुला शिकवणी देत असतील तर त्या गोष्टी तुझ्या अंतरात्म्यातून येत आहेत, त्या गोष्टी तुला अंतरात्म्यातून शिकवल्या जात आहेत. कारण की तिथे परमेश्वर स्वतः वास करतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुला सुखरूप हात देवाने दिलेले आहेत, तुला सुखरूप पाय देवाने दिलेले आहेत, तुला सुखरूप डोळे देवाने दिलेले आहेत. तुला सर्व काही बघता येतंय, सर्व काही करता येतंय, तुला फक्त करायचं आहे. या आयुष्यामध्ये जेवढं काही माणसाने कठीण बनवून ठेवलेलं आहे तेवढं कठीण हे आयुष्य नाहीये. तू फक्त प्रेमळपणाने जगून बघ, तू फक्त निर्मळपणाने जगून बघ. माहिती आहे सुरुवातीला कठीण वेळ येणारच, पण बोलतात ना, कठीण वेळ आल्याशिवाय चांगल्या वेळेची किंमत समजत नाही आणि चांगली वेळ आल्यानंतर कठीण वेळेची किंमत आपल्या लक्षात राहत नाही. जर नक्कीच तुला या कलियुगामध्ये भाग्यवंत ठरायचं आहे ना तर प्रत्येक गोष्ट ही विचार करूनच त्या गोष्टीबद्दल काही ना काहीतरी मार्ग काढ. आणि नक्कीच ज्या गोष्टी मी तुला आता यापुढे सांगणार आहेत ते गोष्टी चुकून ही दुर्लक्ष करू नकोस. कारण की स्वामींना माहीत आहे तू विद्वान आहेस, पण नुसती तुझी शक्ती, नुसती तुझी बुद्धी ही तुझी उपयोगी येत नाही. त्याला बरोबर श्रद्धा आणि विश्वास पण पाहिजे. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ज्या माणसामध्ये स्वामींबद्दल श्रद्धा आणि विश्वास आहे त्याच्या आयुष्यामध्ये
कधीच बुद्धीची काय, त्याच्या आयुष्यामध्ये कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडत नाही, त्याच्या आयुष्यामध्ये कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडत नाही. या गोष्टी सुरुवातीला सांगितल्या, यातील काही गोष्टी तुम्हाला समजल्या असतील, काही गोष्टी तुम्हाला प्रश्न पाडलेले असतील. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवूया, पुढील फक्त 15 ते 20 मिनिटं आज स्वामींसाठी काढ. त्या 15 ते 20 मिनिटांमध्ये तुला तुझ्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे मिळतील, तुला तुझ्या प्रत्येक अडलेल्या अडचणीची उत्तरं मिळतील. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आयुष्याचा अनुभव तू आज घेणार आहेस. या आयुष्याच्या अनुभवातून तू भाग्यशाली ठरणार आहेस. म्हणून शेवटपर्यंत नक्कीच ऐक. भाग्यवंत 100% ठरशील, भाग्यवंत 100% ठरशील. डोळे बंद करून स्वामींचे नाव घे. प्रत्येक कठीण वेळेमध्ये स्वामी तुझी साथ देतील. बोल श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणखी बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी तुला सांगणार आहे, त्या सर्व गोष्टी तू दुर्लक्ष करू नकोस. या आयुष्यामध्ये अत्यंत मोठी चूक काय आहे, या आयुष्यामध्ये सर्वात मोठी अशी एक चूक आहे, जी चूक तू केली असशील तर आयुष्यामध्ये तुला लवकर कधी यश प्राप्त होणार नाही. आयुष्यामध्ये तुला बरेच गोष्टी सहन कराव्या लागतील. तर ती चूक तुला सांगतो, चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. या चुका जर तुम्ही केल्या असतील तर लवकरात लवकर परमेश्वराकडून माफी मागा. आयुष्यामध्ये सर्वात मोठी चुकी म्हणजे आई वडिलांचे अपमान. जर आयुष्यामध्ये तू आई वडिलांचे अपमान करतोयस तर तू एक माणूसच नव्हे तर या माणुसकीच्या धर्माला सुद्धा तोडून टाकतोस. खरं तर या जीवनाचे मुख्य व्यक्ती म्हणजे आपले आई वडील. देवाच्या पहिले ज्या व्यक्ती येतात ते सुद्धा आपले आई वडील असतात, कारण की आपले जन्मदाते, या आयुष्याला सुरुवात देणाऱ्या व्यक्ती ते म्हणजे आपले आई वडील. आणि त्या आई वडिलांचा जो व्यक्ती अपमान करतो तो आयुष्यामध्ये कधीच खुश राहत नाही. या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. आई वडिलांना कधीही चुकूनही दुखवू नका. जर यापूर्वी तुमच्यामुळे आई वडिलांना दुःख झाले असतील तर त्यांच्याकडून क्षमा मागा. परमेश्वरासमोर हात जोडा, स्वामींसमोर हात जोडा, त्यांच्याकडून मनापासून माफी मागा की यानंतर मी माझ्या आई वडिलांना कधी कोणत्या प्रकारचे दुःख होऊन देणार नाही. कारण की ज्या व्यक्तीने स्वतःच्या आई वडिलांना दुखावले त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे यश प्राप्त झाले नाही, तो व्यक्ती कधी या आयुष्यामध्ये पुढे गेला नाही. आणि दुसरी चूक म्हणजे कोणत्याही गोष्टीला बघून, कोणत्याही दुःखाला बघून वाईट मार्गाला जाणे. कधीही या आयुष्यामध्ये वाईट मार्गाला जाऊ नका. या आयुष्यामध्ये दोन अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, ज्या स्वामींनी घडवलेल्या आहेत. आपलं मन आपल्या हातात आहे, आपले जीवन आपल्या हातात आहे. स्वामींनी दोन मार्ग बनवलेले आहेत, एक चांगला मार्ग, एक वाईट मार्ग. मार्ग आपल्याला निवडायचा आहे. परिस्थिती चांगली असेल तर तू चांगल्या मार्गावरती चालत असशील तर तुझे दिवस चांगलेच येणार. पण परिस्थिती चांगली नाही म्हणून तू वाईट मार्गावरती जात असशील तर ती तुझी चुकी आहे. ती चुकी लवकरात लवकर सुधार. या आयुष्यामध्ये कधीही कोणत्या महिलेचा अपमान करू नकोस, महिलेला ठेच पोचवू नकोस. जर तुझ्याकडून चुकी घडली असेल क्षमा माग. समोरच्याकडून चुकी घडली असेल तर सोडून दे. समोरच्याची चुकी त्याला समजव. जर नाही समजला तरी सुद्धा सोडून दे. तू फक्त तुझ्या मार्गावरती चालत राहा. सातत्याने तू तुझ्या चांगल्या यशाच्या मार्गावरती चालत राहा. बघ आयुष्यामध्ये तू कसा भाग्यवंत ठरशील. या काही 2-3 गोष्टी आहेत ज्या गोष्टी जर तू चुकला असशील तर स्वामींकडून लवकरात लवकर माफी माग. कारण की या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. वाईट मार्गाच्या कधीही नादी लागू नकोस. आयुष्यामध्ये जे काही करतोस त्याचा विचार कर. आज थोडा वेळ स्वतःला दे. थोड्या वेळात तू स्वतःबद्दल विचार कर की मी आयुष्यामध्ये जे काही करतो त्यात काही ना काहीतरी चुकीचं आहे का, कुठे मी चुकतोय का. आणि जर चुकत नसशील तर सातत्याने तुझ्या मार्गावरती चालत राहा. 100% येणाऱ्या वेळेत तुला कधीही कोणत्या प्रकारचे दुःख सोसावे लागणार नाही. तुला कधीही कोणत्या प्रकारचे दुःख होणार नाही याची गॅरंटी मी सुद्धा देतो. कारण की स्वतः स्वामींनी कधीही कोणासोबत असे केले नाही की कोणाच्या आयुष्यामध्ये एका चांगल्या व्यक्ती जे चांगले कर्म करतो, सातत्याने योग्य मार्गावरती चालत आहे, त्याच्या सोबत कधीही स्वामींनी वाईट केले नाही. तर स्वामींच्या विचारांमध्ये, स्वामींच्या शिकवणीमध्ये एवढी शक्ती आहे जे की तुझ्या आयुष्यामध्ये एक चमत्कार सुद्धा घडवून आणू शकतात. परमेश्वराने सर्वांना माफ केलेली आहे. ज्या मनुष्याने चुकी केलेली आहे, ज्या माणसाने मोठी चुकी केलेली आहे त्या व्यक्तीला सुद्धा माफ केलेली आहे. फक्त ते तुमच्यावर आहे की तुमची मनस्थिती कशी आहे. आज आयुष्यामध्ये तुमच्याकडे धन दौलत असेल तर त्या गोष्टीचा कधी माज करू नका. कारण की एकदम वरती गेलेला माणूस खालती पडायला वेळ आली नाही. एकदम वरती गेलेला माणूस जमिनीवरती पडायला त्याला वेळ लागला नाही. आणि जमिनीवरचा माणूस ढगात जाण्यासाठी वेळ लागला नाही.
वेळ ही अत्यंत महत्वाची आहे. स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार हे महत्वाचे आहेत. सर्व गोष्टी घडत राहतात, सर्व गोष्टी घडत राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला मदत करतात, फक्त ते तुम्हाला जाणवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वामींना जाणवायला शिकला, या जीवनामध्ये कोण आपल्या सोबत आहे, कोण आपल्या सोबत नाहीये, या गोष्टींवरती जास्त लक्ष देऊ नकोस. कारण की वेळेचा खेळ आहे. चांगली वेळ असल्यावरती आपल्या सगळेजण आपल्या सोबत असतील, पण वाईट वेळेमध्ये त्यातले मोजकेच लोक आपल्या सोबत असतील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि म्हणूनच तुला सांगतो, इतरांच्या वाईट वेळेमध्ये त्याची चांगली वेळ बनून जा, पण इतरांच्या वाईट वेळेमध्ये साथ सोडू नकोस. कारण की या जीवनामध्ये त्या गोष्टी कायम ध्यानात ठेवल्या जातात, ज्या गोष्टी आपण वाईट वेळेमध्ये केलेल्या असतात, ज्या गोष्टी आपण वाईट वेळेमध्ये केलेल्या असतात. आणि नक्कीच आता स्वामींच्या विचारांकडे वळूयात, स्वामींच्या शब्दांकडे वळूयात. एक महत्त्वाचा मुद्दा, एक महत्त्वाचा टप्पा तर तुला सांगितला, पण या जीवनामध्ये जर नक्कीच तुला काही ना काहीतरी करायचं असेल, या जीवनामध्ये स्वतःच्या इच्छा पूर्ण करायच्या असतील, तर चांगले मार्गदर्शन हे दुर्लक्ष करून कधी चालणार नाही. या जीवनामध्ये मोहमायेची दुनियेमध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत, ज्या गोष्टी आपल्याला अडकवून ठेवतात. खूप सारे असे मुद्दे आहेत, जे मुद्दे आपल्याला अडकवून ठेवतात. ते म्हणजे मोह. मोह म्हणजे एखादी व्यक्ती, वस्तू, पद, पैसा किंवा भावनेबद्दल निर्माण होणारी अति आसक्ती. ही आसक्ती मनाला बांधून ठेवते आणि योग्य अयोग्य ह्याचा विवेक हरवते. मोक्ष म्हणजे मुक्ती मनाची, अहंकाराची आणि आसक्तीची. पण मोह माणसाला या मुक्तीपासून दूर नेतो. मोहाच्या आहारी गेल्यावरती निर्णय चुकतात, मूल्ये ढासळतात आणि शेवटी अधपतन होते. म्हणून जीवनात प्रगती आणि आत्मिक उन्नती ही हवी असेल तर मोहावर नियंत्रण ठेवणे हे आवश्यक आहे. आणि नक्कीच यावरूनच आपल्या एका स्वामी भक्ताची कथा सांगतो. नक्कीच हा महत्त्वाचा मुद्दा, त्यामुळे तुला पूर्ण समजून जाईल. एका गावात एक साधू राहत होता. त्याचा एक शिष्य होता, खूप बुद्धिमान आणि शांत स्वभावाचा. साधू नेहमी त्याला सांगायचा, मोह हा साखळी आहे, तो सोन्याचा असला तरी बांधतोच. एके दिवशी शिष्याला रस्त्यात एक सोन्याची साखळी सापडते. त्याने विचार केला, हे ठेवले तर माझं काही वाईट नाही, मी तर साधाच आहे. पण हळूहळू त्याला लक्ष साधूतून कमी होऊ लागलं. तो सतत त्या साखळीची काळजी करू लागला. कुणी पाहिलं तर, चोरी झाली तर, हरवली तर. एक दिवस साधूने विचारलं, तू इतका अस्वस्थ का आहेस? शिष्य म्हणाला, गुरुजी, मी काही चुकीचं केलं नाही, पण मन शांत नाही. साधू हसून म्हणाला, साखळी तू घातली नाहीस, पण साखळीने तुला बांधलं आहे. हे ऐकून शिष्याने ती साखळी नदीत फेकून दिली. त्या क्षणी त्याला पुन्हा शांतती मिळाली. तात्पर्य एकच होतं, मोह हा वस्तूचा नसतो, तो मनाचा असतो, जो आपल्याला बांधून ठेवतो. ते सोडल्याशिवाय खरा आनंद आणि मुक्ती मिळत नाही. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपल्या गरजा पूर्ण करा, पण त्या गरजांना मोहामध्ये बदलू नका. आज जे काही आपल्याकडे आहे, कदाचित त्या गोष्टींमध्ये आपल्याला समाधान मानलं पाहिजे. आणि समाधान मानल्यानंतरच आपल्याला कुठे ना कुठेतरी त्या गोष्टींचा फरक हा नक्कीच जाणवेल. स्वामी समर्थांचे विचार आणखीन बरंच काही शिकवून जाणार आहे. आज बराच वेळ काढून ये, कारण की आज स्वामी समर्थांचे विचार कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये तुझा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकणार आहेत. आणि जर आज तू वेळ दिला नाहीस तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यानंतर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते. आणि कायम एक गोष्ट लक्षात ठेव, वेळ निघून गेल्यानंतर सुचलेला विचार, योग्य निर्णय किंवा पश्चाताप याचा फारसा उपयोग होत नाही. जसं शेतात पिकं जळून खाक झाल्यानंतर पडलेला पाऊस त्या पिकांचा पुन्हा जिवंत करू शकत नाही, जसंच नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जसं शेतात पिकं जळून खाक झाल्यानंतर पडलेला पाऊस आणि त्या पिकांना पुन्हा जिवंत करू शकत नाही, तसंच संधी निघून गेल्यानंतर केलेला विचार परिस्थिती बदलू शकत नाही. जीवनात वेळेचं महत्त्व
फार मोठा आहे. योग्य क्षणी घेतलेला निर्णय यश देतो, पण उशिरा घेतलेला निर्णय कायम खंत देतो. म्हणून विचार, कृती आणि निर्णय हे वेळेवरच झालं पाहिजे. एक सारांश तुला सांगतो, मानवी जीवनात वेळ ही सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. प्रत्येक संधी, प्रत्येक नातं, प्रत्येक काम याला योग्य वेळ असते. जेव्हा आपण आळस, भीती किंवा दुर्लक्षामुळे योग्य वेळी कृती करत नाही, तेव्हा नंतर पश्चाताप करून काही साध्य होत नाही. उशिरा आलेला शहाणपणा, उशिरा केलेली माफी, उशिरा घेतलेला निर्णय हे सर्व व्यर्थ ठरतात, कारण त्यावेळीची किंमत संपलेली असते. जसे जळालेल्या पिकांवर पडलेला पाऊस शेतकऱ्याला उपयोगी पडत नाही, तसेच वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार जीवनात फारसा बदल घडवू शकत नाही. म्हणून प्रत्येक क्षणांची किंमत ओळखून योग्य वेळ आणि योग्य कृती करणे हे यश आणि समाधानाचे रहस्य आहे. आणि त्यातल्या त्यात आपला एका शेतकरी स्वामी भक्ताची कथा तुला सांगतो. एका गावात रामू नावाचा शेतकरी होता. तो मेहनती होता, पण त्या मुलाचं गणू आळशी आणि बेफिकीर होता. त्याचा मुलगा गणू आळशी आणि बेफिकीर होता. एक वर्षी उन्हाळा फार कडक पडला. रामूने गणूला सांगितलं, बाळा, विहिरीत पाणी आत्ताच शेतात सोडूयात. बाळा, विहिरीत पाणी आहे, आत्ताच शेतात सोडूयात. पिकांना पाणी मिळालं नाही तर ती जळतील. गणू म्हणाला, उद्या करूया ना बाबा, उद्या करूया ना बाबा, आज खूप थकलो आहे. असं करत करत काही दिवस गेले. उष्णतेने पिके कोमजली आणि अखेर जळून गेली. काही दिवसांनी मुसळधार पाऊस पडला. गणू आनंदाने म्हणाला, बाबा, आता तर सगळं ठीक होईल. रामू दुःखीपणे म्हणाला, बाळा, हा पाऊस आता व्यर्थ आहे. वेळ निघून गेली. ज्यावेळी पाणी हवं होतं त्यावेळी आपण दिलं नाही. आता पीक परत येणार नाही. त्या दिवशी गणूला वेळेचं महत्त्व समजलं. योग्य वेळी केलेली कृती फळ देते. उशिरा आलेला विचार आणि उशिरा मिळवलेली मदत दोन्ही निरुपयोगी ठरतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. या जीवनामध्ये नक्कीच या गोष्टी लक्षात ठेव. आज तुझ्याकडे वेळ आहे, त्या वेळेचं नक्कीच चांगल्या गोष्टींमध्ये रूपांतर कर. आज स्वतःसाठी वेळ दे. आज नक्कीच तुझ्या कामासाठी वेळ दे. आज नक्कीच तुझ्या क्षमतेसाठी वेळ दे. या जीवनामध्ये बघ, मग कधी कोणासमोर तुला हात पसरावायला लागणार नाही. आणि स्वामी समर्थांचे विचार आणखीन बरंच काही सांगून जातात. स्वामी समर्थांचे शब्द असं बरंच काही सांगून जातात. आज ज्या गोष्टी आपल्याकडून घडलेल्या आहेत, आपण त्या गोष्टींची माफी मागतो, पण आज आपलं भविष्य आपल्या हातात आहे. त्या गोष्टी तुला सुधारायच्या आहेत, तर नक्कीच आज तुझ्या जीवनामध्ये तुला स्वामी समर्थांचे विचार हे तुझ्या नक्कीच नतमस्तकामध्ये ठेवायला लागतील. स्वामी समर्थांचे विचार हे कायम तुझ्या मनामध्ये ठेवायला लागतील, कारण की भूतकाळ हा आधीच घडून गेलेला असतो. त्यातील चुका, अपयश, चुकीचे निर्णय आणि गमावलेल्या संध्या हे आपण परत जाऊन बदलू शकत नाही. कितीही पश्चाताप केला तरी कालचा दिवस परत येणार नाही, परंतु वर्तमान काळ आपल्या हातात असतो. आज आपण घेतलेले निर्णय, केलेली मेहनत, शिकवलेले धडे आणि बदललेली सवय हे सर्व आपल्या भविष्याला आकार देतात. भूतकाळ आपल्याला शिकवतो, पण भविष्य घडवण्याची ताकद वर्तमानात असते. म्हणून भूतकाळावर रडत बसण्यापेक्षा त्यातून शिकून आज मेहनत करणे हे अधिक महत्त्वाचे आहे. जीवनात प्रत्येकाच्या वाट्याला चुका, अपयश आणि अडचणी येतात. अनेकदा माणूस भूतकाळातील गोष्टींमध्ये अडकून पडतो. मी तेव्हा असं केलं असतं तर, मी ती संधी गमावली नसती तर, अशा विचारांनी तो स्वतःलाच त्रास देतो. पण सत्य हे आहे की भूतकाळ हा बदलता येत नाही. तो फक्त अनुभव आणि शिकवण देतो. जर आपण त्या अनुभवांमधून धडा घेतला आणि वर्तमानात सकारात्मक बदल केले तर भविष्य नक्कीच उज्ज्वल होऊ शकते. आजची मेहनत, आजचा संघर्ष, आजची चिकाटी हेच आपल्या उद्याच्या पैशांचे बीज आहे. कालच्या चुका आपल्याला थांबवण्यासाठी नसतात, तर अधिक शहाणपणेमुळे पुढे जाण्यासाठी असतात. म्हणून भूतकाळावरती खंत करण्याऐवजी वर्तमानात कृती करा, कारण आज घेतलेला योग्य निर्णयच उद्याचे सुंदर भविष्य घडवते. आणि नक्कीच एका अमोल स्वामी भक्ताचं, एक छोटंसं स्वामी भक्त आहे, त्याचा अनुभव सांगतो, त्याच्या आयुष्यामधील घडलेला चमत्कार सांगतो. अनुभव नावाचा स्वामी भक्त होता. तो अभ्यासात फारसा लक्ष देत नसे. मित्रांसोबत वेळ घालवणे, मोबाईल वापरणे यामध्ये त्याचा वेळ जायचा. 12वीच्या परीक्षेत तो नापास झाला. त्याला खूप वाईट वाटलं. तो सतत म्हणत होता, जर मी आधी अभ्यास केला असता तर आज हे झालं नसतं. काही
दिवसात तो निराश झाला, पण एक दिवस त्याच्या वडिलांनी त्याला शांतपणे सांगितलं, बाळक, काल बदलता येत नाही, पण आजपासून तू बदलू शकतोस. ही गोष्ट अमोलच्या मनाला लागली. त्याने ठरवलं आता भूतकाळावर रडायचं नाही. त्याने रोज नियोजन करून अभ्यास सुरू केला, मोबाईल बाजूला ठेवला, वेळेचे व्यवस्थापन केले आणि मेहनत घेतली. पुढच्या वर्षी तो चांगल्या गुणांनी पास झाला. पुढे शिक्षण पूर्ण करून तो सरकारी अधिकारी झाला. या कार्यक्रमात त्याने सांगितलं, मी माझा भूतकाळ बदलू शकलो नाही, पण आज मेहनत करून मी माझं भविष्य नक्की बदलू शकलो. भूतकाळ आपल्याला थांबवण्यासाठी नसतो तर शिकवण्यासाठी असतो. भविष्य आपल्या हातात असतं, पण आज जे आपण करतोय त्या गोष्टींवरती आपल्याला लक्ष द्यायला हवं. त्या गोष्टींवरती कुठेतरी आपल्याला पूर्णपणे लक्ष द्यायला हवं. आज ज्या गोष्टी तू करतोयस ना, त्या गोष्टी तुझं भविष्य आहे. ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्यांचा नक्कीच विचार करून काहीच उपयोग नाहीये. नक्कीच स्वामी समर्थ सांगतात, आज ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या गोष्टी तुला काही ना काहीतरी शिकवून जातील. त्या गोष्टी तुला अनुभव देऊन जातील आणि अनुभवातूनच तर माणूस हा योग्य बनतो. अनुभवातूनच हा माणूस तर हा श्रेष्ठ बनतो. आणि तो अनुभव तुला मिळालेला आहे तर नक्कीच त्या अनुभवाला लक्षात घेऊन तुझ्या आयुष्यामध्ये पुढच्या पाऊल वाटा चालव आणि तुझे आयुष्य सुद्धा बदलणार. तू फक्त आज शेवटपर्यंत ऐकून बघ. तू फक्त आज शेवटपर्यंत ऐकून बघ. महत्वाचे आहे. स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार हे महत्वाचे आहेत. सर्व गोष्टी घडत राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला मदत करतात. फक्त ते तुम्हाला जाणवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वामींना जाणवायला शिकलात तेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये भाग्यवंत ठराल. स्वामींचे विचार, स्वामींचे शिकवण हे महत्वाचे आहे, पण त्यापूर्वी ते विचार समजून घेण्यास महत्वाचे आहे. आणि ते विचार आपल्या या युट्यूब चॅनल वरती भेटणार आहेत. ते विचार आपल्या या युट्यूब चॅनल वरती नीटपणे समजावून देणार आहोत. तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करा. तर स्वामी भक्तांनो, या पुढचं सुद्धा महत्वाचंच आहे आणि एकदम शेवटचे जे 2-3 मिनिटं असतील ते तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्वाचे असतील. म्हणून ही व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघून जा. तर या गोष्टी तुम्हाला समजल्याच असतील. फक्त एक गोष्ट म्हणजे स्वामी हे चमत्कार करतात. स्वामी हे आशीर्वाद देतात फक्त त्या लोकांना जो लोक या कलियुगामध्ये दानधर्माचा काम करतो, जो लोक या कलियुगामध्ये मतलबी बनत नाही, दुसऱ्यांचं पाहून तसंही वागत नाही. कारण की सध्याची वेळ मला सुद्धा माहित आहे की कशी वेळ चाललेली आहे. आपली जवळची माणसं सुद्धा आपली नाहीत, आपली जवळच्या माणसाला सुद्धा आपलं चांगलं बघवत नाही. म्हणून ते लोक तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही चुकूनही या आयुष्यामध्ये ही चूक कधीच करू नका. जर तुम्हाला खाली पाडण्यासाठी कोणी प्रयत्न करत असेल तरी सुद्धा तुम्ही त्याचे वाईट बघू नका. कारण की या जगामध्ये तुम्ही जर दुसऱ्या लोकांचे वाईट पाहिलात तर तुमच्या सोबत सुद्धा वाईटच घडणार. पण जर तुम्ही सर्व काही चांगलंच करताय, सर्व काही चांगलं करताय, प्रत्येकाचं चांगलं बघताय, प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी चांगलं करताय, स्वामींचं नाव घेताय, स्वामींची पूजा करताय, तरी सुद्धा तुम्हाला असं वाटते की स्वामींचा हात माझ्या पाठीशी नाही, स्वामी माझ्या सोबत नाही, तर फक्त एवढेच सांगतो, स्वामी तुझ्याकडून वेळ मागतायत. आज स्वामींना जरासा वेळ दे, स्वतःला जरासा वेळ दे. तुझी परीक्षा चालू आहे, त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण हो आणि या आयुष्यामध्ये पुढे जा. 100% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे. 101% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे. सर्वप्रथम गोष्ट, या पुढील व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यासाठी लाख मोलाचे ठरून जाणार आहेत. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की येणारे व्हिडिओ हे तुमच्यासाठी खूपच खास राहतील. आणि या पुढील पाहण्यापूर्वी आपण फक्त थोडा वेळ स्वामींचा जप करूयात. एक महत्वाचा मुद्दा सांगतो. मगाशी सुद्धा मी तुम्हाला सांगितले की काही लोकांनी स्वामींवरती प्रश्न उचलले आहे की स्वामी आपल्या सोबत आहेत की नाहीत. तर यासाठी फक्त आपल्याकडे एक पर्याय आहे की आपल्या सोबत स्वामी आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी फक्त थोडा वेळ डोळे बंद करा. थोडे वेळ डोळे बंद करा. आता या सेकंदालाच तुम्ही तुमचे डोळे बंद करा आणि मी जे बोलतोय ते शांतपणे ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ,
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. डोळे उघडा आणि खरं खरं कमेंट बॉक्स मध्ये जाऊन सांगा, तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं का? जर तुमच्या